वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू झालेल्या व्याख्यानमालेचं हे 24वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणं हे माझं प्रथम कर्तव्य समजतो. आज ज्यांची अनुपस्थिती सगळ्यात जास्त जाणवते ते म्हणजे आदरणीय दलाल सर. दलाल सर हे केवळ माझे आणि माझ्या वडिलांचे भागीदारच होते असं नाही, तर ते आमचे मार्गदर्शक होते. आमच्या कुटुंबातले सर्वात जास्त ज्येष्ठ व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. आज हे 24वे व्याख्यानमालेचं पुष्प गुंफताना त्यांची अनुपस्थिती ही माझ्या मनाला फार वेदना देते. पण मला खात्री आहे की जे जिथं असतील तिथून ते आज हे बजेटचं भाषण नक्की ऐकत असतील. यापूर्वीच्या भाषणामध्ये कुठली मला एखादी शंका असेल तर मी ते त्यांना विचारायचो आणि फार जुना संदर्भ देऊन ते मला त्या शंकेचं योग्य ते उत्तर द्यायचे. आज दुसऱ्या एका व्यक्तीची पण मला आठवण होते, ते म्हणजे माधव पालेशा महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य तांबे सर. 2001 साली तांबे सरांच्या सूचनेनुसार म्हणू आपण की ही व्याख्यानमाला माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालयाने आयोजक म्हणून स्वीकारली आणि 2001 सालापासून ते आत्तापर्यंत पालेशा महाविद्यालय हे या व्याख्यानमालेचं आयोजन करत असते. या दोघांच्याही पवित्र स्मृतीला मी सर्वप्रथम वंदन करतो. आजच्या या व्याख्यानमालेसाठी धुळे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी ही जोरासिटी हायस्कूलची स्वर्गीय रतीबाई मगनलाल जैन सभागृह आपल्याला वापरण्यासाठी दिलं. त्यांच्याप्रती मी ऋण व्यक्त करतो. याशिवाय खानदेश औद्योगिक विकास परिषद, क्रेडाई धुळे शाखा, बिल्डर असोसिएशन धुळे शाखा, लायन्स क्लब, रोटरी क्लब, सहकार भारती, सॅटर्डे क्लब, धुळे चार्टर्ड अकाउंटंट शाखा आणि लघुउद्योग भारती या सगळ्या संस्थांनी सहआयोजकाची जबाबदारी स्वीकारली. मी या संस्थांच्या अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासदांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे जे काही प्रेझेंटेशन होतं यासाठीचं तांत्रिक सहाय्य हे श्री देवेंद्र सूर्यवंशी यांनी पुरवलं, त्याच्याप्रतीही मी ऋण व्यक्त करतो. आजच्या या आयोजनासाठी श्री मनोहर जोशी यांची खूप मदत झाली, त्यांचेही मी आभार मानतो. जोरासिटी हायस्कूलचे माननीय मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी वृंदांनी या आयोजनामध्ये फार मोलाची मदत केली, त्यांच्याही प्रति मी ऋण व्यक्त करतो. माधव पालेशा कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर महाले सर, प्राध्यापक, कर्मचारी यांचं नेहमीच चांगलं सहकार्य असतं आणि या आयोजनाची ते उत्कृष्टरित्या जबाबदारी पार पाडतात, त्यांच्याही प्रति मी ऋण व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी आभार आपल्या सगळ्यांचे की आपण वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित राहता आणि आपण हा कार्यक्रम वेळेवर सादर करू शकतो. दोन 2024चा अर्थसंकल्प हा लोकसभा निवडणुकीनंतरचा मोदी सरकारच्या तिसऱ्या कालावधीतला पहिला अर्थसंकल्प आहे. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा 7वा सततचा कॉन्झिक्युटिव्ह अर्थसंकल्प आहे. आत्तापर्यंत फक्त मोरारजी देसाई यांनी सलग 6 अर्थसंकल्प सादर केले होते. त्यानंतर सगळ्यात जास्त सलग अर्थसंकल्प सादर करण्याचा आपण म्हणू विक्रम हा निर्मला सीतारामनचा आहे. आज या बजेट व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला काही 1000 वर्ष मागे घेऊन जाऊ इच्छितो. इसवी सन पूर्व 3000 वर्ष भारतामध्ये व्यापार उद्योग सुरू होता याचे पुरावे आपल्याकडे सापडलेले आहेत. इसवी सन पूर्व 3000व्या वर्षी आपल्या देशामध्ये सिंधू संस्कृती होती. हिमालय पर्वतापासून ते खालती हिंद सागरापर्यंतच्या या सगळ्या भूभागामध्ये कृषी आणि त्यासोबतच पशुपालन हा प्रमुख व्यवसाय होता. व्यापारालाही सुरुवात झालेली होती.
इसवी सन पूर्व 2800 ते इसवी सन पूर्व 1800 या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये मोजण्यासाठी एक माप होतं, अवजारं होती, हत्यारं होती. इतकंच नाही तर बँकिंग व्यवस्था पण होती. एका ठिकाणी पैसे द्यायचे आणि देशामध्ये दुसऱ्या ठिकाणी त्याचा लाभ घ्यायचा. ही व्यवस्था सुमारे 2500 वर्षापूर्वीसुद्धा आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती. समुद्रातर्फे आशियातील आणि पूर्वेकडील अनेक देशांशी आपला व्यापार होता आणि वस्तुरूपाने कर गोळा करण्याची पद्धत ही त्या काळी आपण सुरू केलेली होती. मुघल इसवी सन 1526 ते 1820 या कालावधीत होतं. या कालावधीमध्ये सोने, चांदी, तांब्याची नाणी पाडली गेली. त्या नाण्यांच्या साहाय्याने व्यवसाय होत होता. मोगल साम्राज्याच्या काळामध्ये भारतामध्ये कृषी उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणावर होत होतं. असं म्हणतात की त्यावेळी भारतात होणारं कृषी उत्पादन हे युरोपमधल्या कृषी उत्पादनापेक्षा जास्त होतं. इतकंच नाही तर हँडीक्राफ्टच्या वस्तू, टेक्स्टाईल, पोलादाच्या वस्तू आणि धान्याचा व्यापार जवळपास संपूर्ण जगामध्ये आपला होत होता. दक्षिण आफ्रिकेतल्या देशांशी सुद्धा समुद्रमार्गे आपण व्यापार मार्ग स्थापन केल्याचं दिसून येतं. इसवी सन 1700 साली भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या GDPच्या जवळपास 70% होती. जगाच्या GDPच्या 70% इतकी भारताची अर्थव्यवस्था इसवी सन 1700 होती. उगीच नाही आपण आपल्या भारताला सोन्याची चिडिया म्हणत होतो. परंतु त्यानंतर इंग्रजांचं राज्य आलं. 1820 ते 1947 सालापर्यंत इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं. पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी होती. स्वातंत्र्य लढा पहिला झाला. त्यानंतर ब्रिटिश सरकारचं राज्य आपल्या देशावर आलं. पहिली कुठली गोष्ट झाली असेल तर ते कृषीचं व्यापारीकरण झालं. शेती ही विकण्यासाठी वस्तू निर्माण करण्याचं एक साधन बनलं. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. इंग्रज सरकारने कृषी विकासाकडे, शेतकऱ्यांकडे, ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. त्यामुळे गरिबी, दुष्काळ, रोगराई या अनेक कारणाने देशातली कृषी व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली. इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांवर इंग्रज सरकारने बरीच बंधनं, जास्तीचे कर लावले. भारत म्हणजे कच्चा माल मिळवण्यासाठी आणि पक्का माल विकण्यासाठीची बाजारपेठ म्हणून ब्रिटिश सरकारने आपल्या देशाकडे बघितलं. विशेषतः कापूस आपल्या देशातनं स्वस्तामध्ये इंग्लंडमध्ये न्यायचा आणि त्याचं तिथं कापड बनवून भारतामध्ये तो महाग विकायचा. असं सुमारे 125 वर्ष चाललं. देशाची आर्थिक व्यवस्था ही पूर्णपणे उघडी पडली किंवा बर्बाद झाली याला आपण म्हणतो. परंतु याच इंग्रजांनी देशामध्ये संपत्तीचा अधिकार आणला. त्यांनी पूर्ण भारत देशामध्ये एक चलन व्यवस्था सुरू केली. रेल्वे, पोस्ट अशा अनेक सुविधा आणल्या. कायद्याचं राज्य आलं. परंतु 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचं जगातल्या GDPतलं हिस्सा होता केवळ 4.5%. इसवी सन 1700 साली 70% वर्ल्ड GDPचा हिस्सा असलेली भारतीय अर्थव्यवस्था केवळ 250 वर्षामध्ये GDPच्या 4.5% इतकीपर्यंत उद्ध्वस्त झाली. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाने मिश्र समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली. त्याचबरोबर रशियापासून प्रेरणा घेऊन आर्थिक नियोजनासाठी पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. आयात पर्यायी उत्पादन करणं हे सगळ्यात मोठं लक्ष होतं. प्रमुख उद्योगधंद्यांमध्ये सरकारी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली. प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण, परवानगी ही केंद्र सरकारकडनं घेतली पाहिजे या पद्धतीची व्यवस्था लागली. खाजगी व्यापाराच्या विरुद्ध नीती होती. परवा सहज मी एका ठिकाणी असं वाचलं की JRD टाटांना पंडित नेहरू असं म्हटले होते. त्यांना JEH या नावाने JRD टाटांना म्हणत असत. डोंट टॉक अबाउट प्रॉफिट, दॅट इज द डर्टी वर्ड, असं जवाहरलाल नेहरूंनी JRD टाटांना सांगितलं होतं. ही सगळी व्यवस्था ही साधारणतः स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये होती.
गव्हर्मेंटच्या सगळ्या आर्थिक धोरणं ही खाजगी व्यापाराच्या विरुद्ध होती. कमाल इन्कम टॅक्सचा रेट हा 97.5% होता. 97.5% वॉज द हायेस्ट इन्कम टॅक्स रेट. म्हणजे तुम्ही 100 रुपये कमवले तर त्यातले 97.50 हे सरकार घेत असत इन्कम टॅक्सच्या रूपामध्ये. आज आपण इन्कम टॅक्सचा रेट आणि त्याची गोष्ट करतो. मला असं वाटतं की हे वर्ल्ड रेकॉर्ड असेल, इतका हायेस्ट इन्कम टॅक्सचा रेट कधीच नव्हता. या सगळ्याचा परिणाम म्हणून 1991 सालापर्यंत भारताच्या आर्थिक विकासाचा रेट हा केवळ 3% होता आणि संपूर्ण जगामध्ये त्याला हिंदू ग्रोथ रेट असं उपहासाने म्हटलं जायचं. द लोएस्ट ग्रोथ रेट इन द वर्ल्ड, हिंदू ग्रोथ रेट 3%. 1991 साली रशियाचं विभाजन झालं, गल्फमध्ये युद्ध झालं, संपूर्ण जगभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली, भारताच्या परकीय चलनाचा साठा खूप कमी झाला आणि म्हणून भारत पहिल्यांदा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडे $1.8 बिलियन कर्ज घेण्यासाठी गेला. आणि मग आपल्याला माहिती आहे की त्यासाठी आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागलं. हे कर्ज आपल्याला 2 हप्त्यांमध्ये मिळालं. एक साधारणतः मे-जून 1991 साली आणि दुसरा हप्ता डिसेंबर 1991 साली. परंतु हे कर्ज देताना IMFने आपल्या देशावर आर्थिक सुधारणा करण्याच्या काही अटी लावल्या आणि या अटींना अनुसरून 1991 साली देशाचे पंतप्रधान नरसिंह राव आणि त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 24 जुलै 1991, 2 दिवसापूर्वी त्याला 33 वर्ष झाले, देशाचं ऐतिहासिक बजेट हे संसदेमध्ये आणि देशापुढे सादर केलं. या सगळ्या बजेटमध्ये आर्थिक उदारीकरण झालं, आयात आणि निर्यातीवरचे निर्बंध कमी झाले, करांमध्ये फार मोठी कपात झाली, हळूहळू लायसन्स राज समाप्त झालं, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळायला लागलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकासाचा वेग हा वाढायला लागला. 2005 सालापर्यंत भारताच्या आर्थिक विकासाचा वेग हा 9% पोचलेला होता. 2008 साली अमेरिकेमध्ये सबप्राईम संकट आलं. भारतीय अर्थव्यवस्था ही परकीय अर्थव्यवस्थेशी फार प्रत्यक्षपणे जोडलेली नसली, कारण पूर्ण रुपया आपला परावर्तित नव्हता, तरीसुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. GDPची ग्रोथ घटली, रुपयाची किंमत 3 वेळा डिव्हॅल्यू करावी लागली, परकीय चलनामधली तूट वाढली आणि मग अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यावेळच्या केंद्र सरकारने अनेक गोष्टी, त्याच्यामध्ये सरकारतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे सारख्या भरमसाठ मोठ्या रकमेच्या योजना जाहीर केल्या. त्यामुळे सरकारची वित्तीय तूट वाढली, अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली. एकूणच संपूर्ण देशामध्ये पॉलिसी पॅरालिसिस, धोरणाची ज्याला आपण म्हणू शिथिलता आली आणि या सगळ्याचा परिणाम झाला. आज मात्र भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. डॉलर टर्ममध्ये आपली अर्थव्यवस्था ही जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. शक्यता अशी आहे की पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये आपण जर्मनीला मागे टाकून डॉलर टर्ममध्ये जगातली 4थी मोठी अर्थव्यवस्था होऊ. मार्च 2024मध्ये आपल्या देशाचा GDP हा 300 लाख कोटी रुपये म्हणजे साधारणतः $3.94 ट्रिलियन इतका होता. GDPची ग्रोथ 2021-22मध्ये 9.7% होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस रेट कमी असल्यामुळे हा GDPचा रेट त्यावर्षी वाढलेला होता. 2022-23ला बेस रेट जास्त असल्यामुळे ग्रोथ रेट कमी झाला 7%. 2023-24 संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये GDPची ग्रोथ रेट होता 8.2% आणि पुढच्या वर्षामध्ये अंदाज असा आहे की GDPची वाढ ही साधारणतः 6.5 ते 7% इतकी असेल. कसं शक्य झालं? कोविडनंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढायला सुरुवात झाली. सरकारने भांडवली खर्चामध्ये वेगाने वाढ केली. त्याचबरोबर देशाचं टॅक्स कलेक्शन वाढायला लागलं. सन 2019-20मध्ये आपल्या देशामध्ये गव्हर्मेंटला नेट टॅक्स रेव्हेन्यू हा साधारणतः 15 लाख कोटी रुपये होता. मागच्या वर्षी संपलेल्या वर्षामध्ये तो साधारणतः 23.25 लाख कोटी
म्हणजे 3 वर्षामध्ये सरकारचं करापासूनचं उत्पन्न हे सुमारे 55% वाढलं. इन्फ्लेशन हे लक्षापेक्षा कमी असलं तरीसुद्धा 2022च्या एप्रिलमध्ये महागाईचा दर 7.1% होता. संपलेल्या जून 2024मध्ये तो 5.8%पर्यंत कमी आला. आयातीपेक्षा निर्यात वाढीचा वेग वाढला. आपल्या देशामध्ये निर्यात कमी आणि आयात जास्त आहे, त्यामुळे आपल्याला परकीय व्यापारामध्ये नेहमी तूट असते. परंतु मागच्या 1.5 वर्षाचं आपल्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेगाने निर्यात वाढली त्यापेक्षा कमी वेगाने आयात वाढली. किंबहुना मार्च 24 या संपलेल्या तिमाहीमध्ये आपल्याला सरप्लस आहे. या तिमाहीमध्ये आपली निर्यात ही आयातपेक्षा जास्त झाली. त्याचबरोबर बँकेची परिस्थिती आपण बघितली की आता सगळ्यात जास्त आहे. 2014-15मध्ये बँकांची परिस्थिती अतिशय बिकट होती. आता मात्र NPA कमी झालेला आहे. मार्च 2024ला संपलेल्या वर्षामध्ये सरकारी बँकांचा ग्रॉस NPA हा 2.8% असा होता. सगळ्या बँका पुरेशा भांडवलाने सिद्ध आहेत. मार्च 2024ला बँकांचा CRAR हा 16.8% होता. नियमानुसार तो 11% असला पाहिजे. सरकारी बँकांचा CRAR हा 16.8% आहे. खाजगी बँकांचा त्यापेक्षा जास्त आहे. मागच्या वर्षी बँकांच्या कर्ज वाटपामध्ये 20% इतकी वाढ झाली. लघु आणि मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जामध्ये सुद्धा मागच्या डिसेंबर 2023ला संपलेल्या वर्षामध्ये सुमारे 15% इतकी वाढ झालेली आहे. करंट अकाउंटचा डेफिसिट हा GDPच्या 0.7% आहे. मागच्या वर्षी हा GDPच्या 2% होता. पण तुम्ही म्हटलं तसं मागच्या 12 महिन्यामध्ये आयात वाढीचा वेग हा निर्यात वाढीच्या वेगापेक्षा कमी असल्यामुळे GDPच्या तुलनेने आपल्याला करंट अकाउंट डेफिसिट कमी झालेलं दिसतं. 12 जुलै 2024ला आपलं परकीय चलनाचा साठा हा $667 बिलियन इतका होता. कमी होता का जास्त होता? $667 बिलियन इतका आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे. आणि भारताच्या सरकारवरचं परकीय कर्ज हे $668 बिलियन आहे. म्हणजे देशामध्ये परकीय कर्ज जेवढं आहे सरकारवर तेवढा सरकारकडे आता परकीय चलनाचा साठा आहे. हा साठा साधारणतः पुढच्या 12 महिन्याच्या आयातीला पुरेल इतका आहे. सहज संदर्भासाठी सांगतो की काही महिन्यापूर्वी पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा हा 3 दिवसांच्या आयातीला पुरेल एवढाच होता. त्या मानाने आपल्या देशामध्ये पुढच्या 12 महिन्यामध्ये आयात करू शकू इतका परकीय चलनाचा साठा आपल्या आहे. फिस्कल डेफिसिट 2023-24ला GDPच्या 5.6% होतं. या सगळ्या प्रवासामध्ये अर्थव्यवस्थेच्या मला असं वाटतं आपण अशा एका वळणावर येऊन पोचलो आहे की आत्ता इतकी भारतीय अर्थव्यवस्थेची सुदृढ परिस्थिती मला तरी मी मागच्या 22-25 वर्षाचा अभ्यास करतो इतकी सुदृढ परिस्थिती अर्थमंत्र्यांसाठी कधीच चांगली नव्हती. कधीच चांगली नव्हती. किंबहुना असं म्हणा की जर पाटा खेळपट्टी असेल, बॅटिंगचं पीच असेल आणि त्या पीचवर बॅटिंग करताना उतरण्यासाठी विराट कोहलीच्या मनात जे काही असेल की पीच अनुकूल आहे, आता फक्त जायचं आणि सिक्सर ठोकायची, शतक ठोकायचं, तशी मनाची अवस्था हे अर्थसंकल्प सादर करताना माननीय अर्थमंत्र्यांची असली पाहिजे. इतकी अतिशय अनुकूल परिस्थिती, अतिशय सुदृढ अर्थव्यवस्था, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, बँकांची स्थिती उत्तम, अशी सगळी अर्थव्यवस्था पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करत असताना सगळ्यांसाठी सगळं मिळतं असं कधीच होत नाही. अर्थमंत्री देशापुढच्या ज्या काही समस्या असतील, आवश्यकता असतील, त्यांचा विचार करतात आणि त्यापैकी कुठली समस्या, कुठली आवश्यकता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे त्याचा विचार करून आपलं प्राधान्यक्रम ठरवत असतात. सरकारनं मिळणारं उत्पन्न हे मर्यादित आहे आणि त्या मर्यादित उत्पन्नाचा वापर देशाच्या विकासासाठी, देशाच्या नागरिकांच्या सुखासाठी करणं ही प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांची आणि सरकारची सगळ्यात मोठी भूमिका असते. हा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये 9 प्रायोरिटीज, 9 प्राधान्यक्रमाच्या गोष्टींचा उल्लेख केला. त्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी अँड रेसिलियन्स इन ॲग्रिकल्चर, एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग,
इन्क्लुझिव्ह ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस, अर्बन डेव्हलपमेंट, एनर्जी सिक्युरिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि शेवटी नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स या 9 प्रायोरिटी ठरवल्या. अर्थमंत्र्यांचं भाषण हे त्या सरकारच्या पुढच्या आर्थिक वर्षाच्या अर्थनीतींचा आरसा असतो. त्या सरकार पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कशा पद्धतीने टॅक्स गोळा करणार आणि तो कसा खर्च करणार याची माहिती त्यातनं मिळते. या 9 प्रायोरिटीज अर्थमंत्र्यांनी या भाषणामध्ये सांगितल्या. पण या नव्यान गोष्टी नाही आहेत. मागच्या जर 5-6 अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा आपण विचार केला तर 2023 साली याच अर्थमंत्र्यांनी 70 असं म्हणून 7 प्रायोरिटीज सांगितलेल्या होत्या. 2022 साली प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेअंतर्गत 4 प्रायोरिटीचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. 2021ला याच अर्थमंत्री म्हटल्या होत्या की डेव्हलपमेंटचे 4 पिलर्स आहेत आणि त्या 4 पिलर्सवर आधारित पुढच्या वर्षामध्ये आम्ही आर्थिक प्रगतीचा वेग साधणार आहोत. 2020मध्ये 3 थीम्सचा त्यांनी उल्लेख केला. 2019मध्ये व्हिजन फॉर डिकेड असं म्हणून त्यांनी 10 पॉईंट्स देशापुढे सांगितलेले होते. तेच शब्द प्रत्येक भाषणामध्ये अर्थमंत्र्यांच्या येतात. ज्या 10 गोष्टी 2019च्या भाषणात सांगितल्या त्याच 9 गोष्टी 2024च्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितल्या. फार काही नवीन शब्द वापरले नाहीत, वाक्यरचना फक्त बदलली. पण तरीसुद्धा या अर्थसंकल्पात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना काय मिळालं याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. ॲग्रिकल्चरच्या बाबतीत सगळ्यात पहिली घोषणा अर्थमंत्र्यांनी अशी केली की आम्ही ॲग्रिकल्चर रिसर्च सेटअपचा रिव्ह्यू घेणार आहोत. देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जे संशोधन होतं त्या संशोधनाचा आम्ही सगळा रिव्ह्यू घेणार आहोत आणि हे सगळं संशोधन प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याकरता आणखीन पर्यावरणाला किंवा वातावरणाला अनुकूलन अशा पिकांच्या जाती डेव्हलप करण्यासाठी आमचा यापुढे फोकस असणार आहे. किंबहुना 38 पिकांच्या 109 जाती पुढच्या 12 महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना वापरण्यासाठी देणार आहोत, जेणेकरून जे काही वातावरण बदलतं आहे आणि त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो तो उत्पादनावर परिणाम कमी करता येईल त्यासाठीची मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. अर्थमंत्री असं म्हणाल्या की नॅचरल फार्मिंगसाठी पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही 1 करोड शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेऊ, त्यांना सर्टिफिकेशन देऊ आणि त्यांच्या नॅचरल फार्मिंगमध्ये जे काही पीक तयार होईल त्याचं ब्रँडिंगसुद्धा आम्ही करून देऊ, जेणेकरून ते सर्टिफिकेट असलेलं आणि ब्रँड व्हॅल्यू असलेलं शेतीमधला माल हा बाजारामध्ये जास्त किमतीला विकता येईल आणि नॅचरल फार्मिंग हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचं उपजीविकेचं साधन होईल. त्याप्रमाणे मागच्या वर्षी घोषणा केली तशी पल्सेस आणि ऑइल सीड मिशनची सुद्धा घोषणा झाली. आपला देश अजूनसुद्धा कडधान्य, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण नाही. फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला या वस्तूंची आयात करावी लागते. त्यामुळे या वस्तूंचं उत्पादन वाढवणं आणि त्यामध्ये स्वयंपूर्ण होणं यासाठी त्यांचं स्टोरेज, मार्केटिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये भली मोठी तरतूद आणि काम करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. याशिवाय व्हेजिटेबल सप्लाय क्लस्टर, ज्या ठिकाणी भाजीपाल्याचा सगळ्यात जास्त खप होतो, उदाहरणार्थ मेट्रो सिटी असतील, मोठी शहरं असतील, त्या शहरांच्या जवळ व्हेजिटेबल सप्लाय क्लस्टर निर्माण करणार. म्हणजे मला असं वाटतं सोप्या भाषेमध्ये भाजीपाला मंडी ही त्या शहरांच्या जवळ तयार होईल आणि मग देशभरातून किंवा जवळच्या प्रदेशातून भाजीपाला त्या ठिकाणी येईल. त्या ठिकाणी त्याचं ग्रेडिंग, प्रोसेसिंग, आवश्यक असेल तर स्टोरेज होऊन मग तो त्या शहरांमध्ये विकला जाईल. यासंबंधीची योजना ही काही दिवसामध्ये सरकारतर्फे जाहीर केली जाईल. माझ्या मते सगळ्यात नाविन्यपूर्ण जी घोषणा झाली कृषी क्षेत्रासाठी की जी दीर्घकालामध्ये फार मोठा परिणाम करेल ती आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. अर्थमंत्री असं म्हणाल्या की शेती आणि शेतकरी किंवा शेतजमीन आणि शेतकरी यांची जी काय माहिती, जे काय रेकॉर्ड आहे ते सगळं आम्ही आता डिजिटलाइज करणार आहे. इतकंच नाही तर शेतीमालाच्या सर्व्हेसुद्धा डिजिटलाइज्ड होईल आणि यावर्षी 400 जिल्ह्यांमध्ये
शेतीमालाचा, शेतात असलेल्या मालाचा सर्वे हा डिजिटलाइज होईल. यावर्षी 6 कोटी शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनी यांचं रेकॉर्ड हे ऑनलाईन उपलब्ध होईल. अर्थसंकल्पानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळी ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीचे जे काही सेक्रेटरी आलेले होते त्यांनी असं सांगितलं की आत्तासुद्धा किसान सन्मान योजनेअंतर्गत देशातल्या 1 कोटी शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीचं रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. केवळ काही मिनिटाच्या अंतराने किंवा मिनिटभरामध्ये आम्ही ते डिजिटलाइज करू शकतो आणि या 8-9 महिन्याच्या वर्षभरातल्या उर्वरित कालावधीमध्ये आणखीन 5 कोटी शेतकऱ्यांचं शेतकरी आणि त्याचं लँड यांची रजिस्ट्रीचं काम आम्ही करणार आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि उत्तर प्रदेशातल्या एका जिल्ह्यामध्ये हे पायलट प्रोजेक्टवर सरकारने काम केलं आणि त्याच्या यशस्वीतेच्या आधारे सरकार यावर्षी 6 कोटी शेतकऱ्यांचं लँड आणि फार्मर रजिस्ट्री निर्माण करणार आहे, जेणेकरून यापुढे शेतकऱ्यांना जे काही योजना किंवा सवलती द्यायच्या आहेत त्यांच्याविषयीची जी काही धोरणं आखणार आहेत ते सगळे धोरणं आखण्यासाठी ही डिजिटल माहिती शेतकऱ्यांची सरकारला उपलब्ध होऊ शकेल आणि या सगळ्यांची डिलिव्हरी ही जास्तीत जास्त इफिशियंटली आणि विदाऊट एनी लॉस होईल. येत्या काही वर्षामध्ये शेतकरी आणि शेतजमीन यांचा उल्लेख डिजिटलायझेशन करण्यामध्ये अर्थमंत्र्यांनी केला. या अर्थसंकल्पात सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल, जसं आत्ता वर्धमानजी म्हणाले की तो लघु आणि मध्यम उद्योगांसाठी झालेला. लघु आणि मध्यम उद्योगांचं भारतीय अर्थव्यवस्थेतलं स्थान आपण सगळे जाणतो. जवळपास 76% रोजगार उपलब्ध करून देणारा, 70% उत्पादन आणि निर्यातीमध्ये सगळ्यात मोठा हिस्सा असलेला पण तरीही असंघटित स्वरूपात असलेला असा लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अतिशय मोठा भाग आहे, कणा आहे. आणि त्याची सगळ्यात मोठी अडचण कुठली असेल ते ती म्हणजे वित्तीय पुरवठा. आणि म्हणून लघु आणि मध्यम उद्योगांना वित्त पुरवठा, कर्ज पुरवठा सहज सुलभ करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या. त्यातली पहिली घोषणा अशी केली की लघु आणि मध्यम उद्योगांना प्लांट आणि मशिनरी खरेदी करण्यासाठी टर्म लोन घेण्यासाठी यापुढे कुठल्याही थर्ड पार्टी गॅरंटीची आवश्यकता राहणार नाही. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा बँकेमध्ये कर्ज घ्यायला जातो त्यावेळी प्रायमरी सिक्युरिटीच्या बरोबरच आपल्याला कोलॅटरल सिक्युरिटी मागितली जाते. परंतु सरकारने असं सांगितलं की यापुढे लघु आणि मध्यम उद्योगांना प्लांट अँड मशिनरी खरेदीच्या कर्जासाठी थर्ड पार्टी गॅरंटी घ्यायची आवश्यकता नाही. त्यासाठी आम्ही सेल्फ फायनान्सिंग तत्वावर गॅरंटी फंड निर्माण करणार आहोत आणि तो फंड लघु आणि मध्यम उद्योगांच्या प्लांट अँड मशिनरी खरेदीच्या टर्म लोनसाठी गॅरंटी देईल. किती गॅरंटी देईल तर एका ॲप्लिकंटला 100 कोटी रुपयापर्यंतची गॅरंटीसुद्धा त्या फंडातर्फे दिली जाईल. कर्जाची रक्कम कदाचित जास्त असेल परंतु गॅरंटीची मर्यादा मात्र 100 कोटी रुपयाची एका कारखान्याला, एका उद्योजकाला किंवा एका कर्जदाराला दिली जाऊ शकते. मात्र सेल्फ फायनान्सिंग गॅरंटी फंड ही गोष्ट मला थोडीशी अनकम्फर्टेबल मी झालो. आत्तासुद्धा ज्यांनी गव्हर्मेंट गॅरंटीचं लोन घेतलेलं आहे कोविडच्या कालानंतर त्या सगळ्यांचा अनुभव असा असेल की ती गॅरंटी फी ही वर्षाला साधारणतः 2.5 ते 3% द्यावी लागते. बरोबर आहे ना. आता जर सेल्फ फायनान्स करणारी म्हणजे सेल्फ फायनान्सिंग गॅरंटी फंड असेल तर याचा अर्थ सरकार त्यासाठी कुठली मदत करणार नाही आणि या गॅरंटी फीमधनं एवढ्या मोठ्या गॅरंटी देण्याची क्षमता त्या फंडाला आपली स्वतः बळावर उभी करावी लागेल. त्यामुळे ही गॅरंटी फी कदाचित जास्त असेल आणि या गॅरंटी फंडा अंतर्गत देणाऱ्या कर्जावरचं व्याजाचा दरसुद्धा बँकेमार्फत कदाचित जास्त असू शकतो. मात्र ही फार मोठी घोषणा लघु आणि मध्यम उद्योगांसाठी झाली. न्यू क्रेडिट असेसमेंट मेथड दिली जाईल. चार्टर्ड अकाउंटंट लोकांना तर नक्की माहिती आहे परंतु उद्योजकांनाही माहिती असेल की जेव्हा एखाद्या कारखान्याची वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटची असेसमेंट होते त्यावेळी त्या कारखान्याचा टर्नओव्हर किती आहे, प्रॉफिट किती आहे, त्या कारखान्यामध्ये स्टॉक किती असतो, डेटर्स किती असतात, या सगळ्या पातळीवर त्याची वर्किंग कॅपिटलची असेसमेंट केली जाते आणि मग त्याच्या 75%, 60%, 80% बँकेतर्फे लोन दिलं जातं.
अर्थमंत्री भाषणामध्ये असं म्हटल्या की लघु आणि मध्यम उद्योगांचे डिजिटल प्रिंटआउट आमच्याकडे अवेलेबल आहेत, डिजिटल फुटप्रिंट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. कारखान्याचे डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे काय? तर कारखाना GSTचं रिटर्न भरतो. मी जेव्हा GSTचं रिटर्न भरतो तेव्हा माझा सेल्स किती आहे, परचेस किती आहे, हे सगळी माहिती मला अपलोड करावी लागते. किंबहुना प्रत्येक महिन्याचा सेल ती माहिती अपलोड करावी लागते. त्याच्याही पुढे जाऊन कुठल्या व्यापाऱ्याकडनं कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट मी किती माल घेतला, त्या मालाचा HSN कोड काय आहे, मी कोणाकडनं माल खरेदी केला, ही सगळी माहिती GST रिटर्नद्वारे सरकारकडे उपलब्ध आहे. सिबिलचं रेकॉर्ड माझं सरकारकडे उपलब्ध आहे. त्या सिबिलच्या रेकॉर्डमध्ये मी कोणाकडनं कर्ज घेतलं, किती कर्ज घेतलं, ते मी परतफेड किती करतो आहे, दर महिन्याला किती रुपयाचा हप्ता आहे, मागच्या वर्षांमध्ये मी ती परतफेड व्यवस्थित वेळेवर केली की नाही, सिबिल रेकॉर्डमध्ये सगळं उपलब्ध आहे. ट्रेसेस, ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट किंवा इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर मागच्या वर्षीचं माझं सगळं बॅलन्स शीट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, माझा नेट प्रॉफिट आहे, माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, वर्षभरामध्ये मी कुठल्या इन्व्हेस्टमेंट घेतल्या, कुठल्या विकल्या, मला इन्व्हेस्टमेंटपासून किती उत्पन्न मिळालं, ही सगळी माहिती सरकारकडे आहे. बँकेचे माझे ट्रान्झॅक्शन सरकारकडे आहेत, मी कोणाला किती चेक दिला, माझे किती चेक बाउन्स झाले, सगळी माहिती सरकारकडे आहे. फक्त माझ्या घरच्यांचं माझ्याविषयी काय मत आहे तेवढं मला अपलोड करावं लागत नाही. एकदा बायकोचं माझ्याविषयी काय मत आहे हे मी अपलोड केलं, फुल ट्रान्सपरन्सी. डिजिटल फुटप्रिंट सरकारकडे अवेलेबल आहेत. अर्थमंत्री म्हटल्या की विदाऊट अकाउंटिंग सिस्टीम आम्ही लघु आणि मध्यम उद्योगाला या फुटप्रिंटच्या आधारे वर्किंग कॅपिटल असेसमेंटनुसार कर्ज देऊ. कदाचित असं होईल की काही दिवसांनी तुम्ही बँकेत जाल, वर्धमानजी आले का, ठीक आहे, स्क्रीनवर बघायचं आणि वर्धमानजींना सांगायचं तुम्हाला 5 कोटी रुपये कर्ज आम्ही देतो, तुम्ही बॅलन्स शीट पण देऊ नका, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काहीच देऊ नका, कारण तुमची सगळी माहिती ही सरकारकडे उपलब्ध आहे. न्यू क्रेडिट असेसमेंट मेथड. आणखीन एक गोष्ट झाली की बँक लोन टू SMEs ड्युरिंग स्ट्रेस पिरियड. लघु आणि मध्यम उद्योगाचा बिझनेस हा कमी जास्त होत असतो. आपण बँकेचं कर्ज घेतलेलं असतं, बँकेचा हप्ता किंवा व्याज ड्यू झाल्यानंतर 30 दिवसापर्यंत आपण भरलं नाही तर बँकेच्या दृष्टीने आपण स्पेशल मेन्शन अकाउंट SMA 0मध्ये जातो. 31 दिवस ते 60 दिवस आपण कर्जाचा हप्ता भरला नाही की आपण SMA 1 कॅटेगरीत जातो आणि 61 दिवसापासून 90 दिवसापर्यंत आपण हप्ता भरला नाही तर आपलं खातं बँकेच्या हिशेबाने SMA 2मध्ये जातं. 90 दिवसानंतर हप्ता भरला नाही तर ते NPA होतं. हा जो काही SMA 0, SMA 1 आणि SMA 2 0 ते 90 दिवसापर्यंतचा 3 महिन्याचा कालावधी आहे, याला बँकिंग भाषेमध्ये म्हणतात स्ट्रेस पिरियड. याचा अर्थ असा की ते कर्ज खातं हे अडचणीत आहे, कदाचित 90 दिवसानंतर ते NPAमध्ये जाऊ शकेल. या स्ट्रेस पिरियडमध्ये त्या उद्योगाला ती काय दुसरी कुठलीच बँक कर्ज देत नाही. आणि म्हणून अर्थमंत्री आपल्या भाषणामध्ये असं म्हटल्या की या स्ट्रेस पिरियडमध्ये लघु आणि मध्यम उद्योगाला कर्ज देण्याची एक योजना आम्ही आणतो आहोत, जेणेकरून हे कर्ज दिलं जाईल. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं नाही, परंतु सिडबीच्या 168 शाखा आहेत, त्या 225 शाखा पुढच्या मार्चपर्यंत होतील आणि प्रत्येक SME क्लस्टरमध्ये सिडबीची शाखा असेल. मला असं वाटतं या ड्युरिंग स्ट्रेस पिरियडमध्ये त्या लघुउद्योगाला ज्या बँकेने ऑलरेडी कर्ज दिलं आहे ती बँक तर काही कर्ज देणार नाही, कारण ते ऑलरेडी खातं स्ट्रेसमध्ये आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार स्ट्रेस पिरियडमध्ये आज बँक उद्योगाला कर्ज देऊ शकत नाही. एक तर रिझर्व्ह बँकेला त्या गाईडलाईन्स शिथिल कराव्या लागतील किंवा सरकारला सिडबीसारख्या दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये उद्योजकाला आवश्यक असलेल्या वित्तीय पुरवठ्याची सोय करावी लागेल. याच्यात अनेक अडचणी आहेत. कुठली बँक स्ट्रेस पिरियडमध्ये कर्ज देणार नाही. उद्योगाला कर्ज पाहिजे असेल तर 90 दिवसाच्या कालावधीमध्ये उद्योगाने अर्ज करायचा, त्याची असेसमेंट होईल आणि त्याला कर्ज पुरवठा होईल. हे सगळं शक्य होईल की नाही, अनेक प्रश्न आहेत.
परंतु कमीत कमी या स्ट्रेस पिरियडच्या कालावधीमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांना वित्तीय पुरवठा उपलब्ध करून गरजेचं आहे, हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलं, हेही नसे थोडके. सगळ्यात छान घोषणा झाली ती म्हणजे TREDS, ट्रेड रिसिवेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काउंटिंग सिस्टीम, TREDS. हा एक प्लॅटफॉर्म असतो जो रिझर्व्ह बँकेच्या संमतीने तयार केला जातो. या प्लॅटफॉर्ममध्ये लघु उद्योग रजिस्टर्ड असतात. ह्या प्लॅटफॉर्ममध्ये 500 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या सरकारी आणि खाजगी कंपन्या कंपल्सरी रजिस्टर्ड असतात आणि या प्लॅटफॉर्मवर सगळ्या नॅशनलाइज प्रायव्हेट बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूटसुद्धा रजिस्टर्ड असतात. म्हणजे सेलर माल विकणारा लघु उद्योग, बायर 500 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या सरकारी आणि खाजगी कंपन्या आणि फायनान्सर बँका आणि NBFC या प्लॅटफॉर्मवर असतात. आज याचं काम असं होतं की समजा धुळ्यामधला एखादा लघु उद्योग आहे आणि त्याने असं समजा की रिलायन्स कंपनीला माल विकला, त्याने त्याचं इनव्हॉइस या प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचं. त्याला ते म्हणतात फायनान्सिंग युनिट. हे इनव्हॉइस रिलायन्स कंपनीला दिलेल्या मालाचं आहे म्हणून रिलायन्स कंपनीने ते इनव्हॉइस ॲक्सेप्ट करायचं. रिलायन्स कंपनीने ते इनव्हॉइस ॲक्सेप्ट केलं की त्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या कुठल्याही बँकेने ते इनव्हॉइस डिस्काउंट करायचं. म्हणजे समजा ते इनव्हॉइस 10,000 रुपयाचं असेल आणि 3 महिन्यांनी रिलायन्स कंपनी पेमेंट करणार असेल तर ते इनव्हॉइस 10,000 रुपयाचं 9,000 रुपयाला डिस्काउंटिंग होतं. अंदाजे 9,000 रुपये लघु उद्योगाला त्याच दिवशी ती बँक देऊन टाकते आणि 3 महिन्यानंतर त्या इनव्हॉइसचे 1,000 रुपये रिलायन्स कंपनीकडनं वसूल करते. 3 महिन्यानंतर रिलायन्स कंपनीने पैसे दिले नाहीत किंवा उशिरा दिले तर ती बँकेची जबाबदारी, लघु उद्योगाची नाही. एकदा लघु उद्योगाचं इनव्हॉइस डिस्काउंट झालं आणि पैसे मिळाले की लघु उद्योगाचा उद्देश संपला. तुम्ही कल्पना करू शकता की लघु उद्योगासाठी वर्किंग कॅपिटल मिळवण्याचा किती सोपा आणि सहज मार्ग आहे. आता याच्यामध्ये बदल असा झाला की बायरसाठी टर्नओव्हरची जी 500 कोटी टर्नओव्हरची लिमिट होती ती सरकारने 250 कोटी केली. म्हणजे आता 2023-24मध्ये 250 कोटी टर्नओव्हरपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या सगळ्या सरकारी कंपन्या आणि सगळ्या खाजगी कंपन्या कंपल्सरी या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर होतील. असे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणजे सरकारी कंपन्या 22 आणि खाजगी कंपन्या 7,000 ॲडिशनल कंपन्या या प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे आत्ता हा प्लॅटफॉर्म फक्त लघु उद्योगांसाठी उपलब्ध होता, तो आता मीडियम एंटरप्राइजेससाठी सुद्धा उपलब्ध असेल. म्हणजे ज्यांचा स्वतःचा टर्नओव्हर 250 कोटी रुपयापर्यंत आहे असे मध्यम उद्योगधंदेसुद्धा आता ॲज ए सेलर म्हणून डिस्काउंटिंगचा फायदा घेण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड होऊ शकतील. यासाठी तो बायर कुठल्या एका गावामध्येच असला पाहिजे, सेलर त्या गावामध्ये असला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. धुळ्याच्या MIDCमध्ये ज्या लघु आणि मध्यम उद्योगांचं कार्यालय आहे, कारखाना आहे, ते सुद्धा या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये रजिस्टर होऊ शकतात. लघु उद्योग भारतीतर्फे आपण असं सजेशन दिलेलं होतं की आम्ही जे इनव्हॉइस GST वेबसाईटवर अपलोड करतो ते ॲटोमॅटिकली तुम्ही या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड करून घ्या. या प्लॅटफॉर्मवर वेगळं बिल द्यायची गरज नाही. तुमचे जे काही बायर आहेत त्या बायरना जे वे बिल आमच्याकडनं इश्यू झालं ते ॲटोमॅटिकली तुम्ही व्हा. कदाचित ते झालं तर आणखीन लघु आणि मध्यम उद्योगांसाठी त्याचा फायदा होईल. मुद्रा लोनमध्ये तरुण कॅटेगरीमध्ये 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जात होतं. ज्यांनी पहिल्यांदा ते कर्ज घेतलं आणि नियमितपणे परतफेड केलं आहे त्यांना आता मुद्रा लोनमध्ये 10 लाखाच्या ऐवजी 20 लाखापर्यंतचं कर्ज मिळेल. ही आणखीन एक ॲडिशनल घोषणा स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी झाली. सगळ्यात जास्त चर्चा आणि सगळ्यात जास्त वेळ अर्थसंकल्पामध्ये ज्या गोष्टीसाठी अर्थमंत्र्यांनी दिला ती म्हणजे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आपल्याला माहिती आहे 3 वर्षापूर्वी सरकारने आणलेली होती. विशेषतः कोविड काळानंतर काही ठराविक सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना त्यांनी त्यांचं प्रोडक्शन जर वाढवलं तर त्या वाढीव प्रोडक्शनच्या आधारे त्यांना इन्सेंटिव्ह दिलं गेलं.
सरकारने यावेळी विचार असा केला की आपल्या देशामध्ये 2047पर्यंत विकसित भारत करायचा असेल तर सर्वांना रोजगार उपलब्ध करणं आवश्यक आहे आणि तो रोजगार ऑर्गनाइज सेक्टरमध्ये झाला पाहिजे, कारण ऑर्गनाइज सेक्टरमध्ये दीर्घकालासाठी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होतो आणि म्हणून ऑर्गनाइज सेक्टरमध्ये पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये देशातल्या शिकलेल्या युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी 5 योजना 5 स्कीम्स या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाल्या। या 5 स्कीम्स अतिशय थोडक्यामध्ये पण सगळे महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। पहिली स्कीम झाली की जी सगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी किंवा एम्प्लॉयरसाठी आहे। ही स्कीम 2 वर्षासाठी आहे। जर कुठल्याही कंपनीने फ्रेश एम्प्लॉईला म्हणजे जो बेरोजगार आहे, जो कुठेही नोकरी करत नाही, अशा उमेदवाराला जर नोकरी दिली आणि त्या उमेदवाराची किंवा त्या नोकराची सॅलरी ही वर्षाला 1 लाखापेक्षा कमी असेल तर त्या नोकराला, त्या एम्प्लॉईला 1 महिन्याची सॅलरी मॅक्झिमम 15,000 रुपये सरकारतर्फे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जाते। जो बेरोजगार आहे, कुठेही नोकरीला नाही, अशी व्यक्ती जर नोकरीला लागली, त्याचा वार्षिक पगार 1 लाखापेक्षा कमी असेल आणि तो पहिल्यांदाच नोकरीला लागला असेल तर सरकार त्या व्यक्तीला 1 महिन्याची सॅलरी मॅक्झिमम 15,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये देईल। नोकरीला लागल्याबरोबर पहिला इन्स्टॉलमेंट मिळेल, त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला ऑनलाईन फायनान्शियल लिटरसी कोर्स करावा लागेल। तो कोर्स केल्यानंतर त्याला सेकंड इन्स्टॉलमेंट मिळेल। तिसरा इन्स्टॉलमेंट कधी मिळेल हे सांगितलेलं नाही। पुढच्या 1 वर्षामध्ये 1 कोटी लोकांना, 1 कोटी नवीन लोकांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये या योजनेअंतर्गत इन्सेंटिव्ह दिला जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आहे, 15,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह कोणाला मिळणार आहे? नोकराला। पण 12 महिन्यामध्ये त्याची नोकरी संपुष्टात आली तर त्याला दिलेला इन्सेंटिव्ह कंपनीने सरकारला परत करायचा आहे। आता त्या ठिकाणी असं दिलंय, नितीनजी त्याचे शब्द असे वापरलेत, एंड ऑफ एम्प्लॉयमेंट विदिन 12 मंथ्स। असं म्हटलं नाही की त्याने राजीनामा दिला तर, म्हणजे एखादी व्यक्ती कारखान्यामध्ये नोकरीला लागली, तिने हे 15,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह घेतला आणि नोकरी सोडून गेली तर मालकाला ते 15,000 रुपये सरकारला परत करावे लागते। दुसरी स्कीम ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी आहे आणि ती सुद्धा कंपन्यांसाठी आहे आणि अशा नॉन कंपन्या एम्प्लॉयर की ज्या मागच्या 3 वर्षामध्ये कर्मचाऱ्यांचा PF भरतात। कंपनी आणि अशी नॉन कंपनी एम्प्लॉयर की जी मागच्या 3 वर्षामध्ये एम्प्लॉईचा PF भरते, अशांनी जर नवीन 50 किंवा मागच्या वर्षी त्यांच्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या 25% इतक्या नवीन कर्मचाऱ्यांना जर आपल्या कंपनीमध्ये नोकरी दिली तर, आणि त्या प्रत्येकाचा पगार हा वर्षाच्या 1 लाखापेक्षा कमी असला पाहिजे, तर इन्सेंटिव्ह मिळेल। बी स्कीममध्ये जो इन्सेंटिव्ह मिळणार आहे तो मालकाला पण आहे आणि कर्मचाऱ्याला पण आहे। तो किती इन्सेंटिव्ह आहे? तर पहिल्या वर्षी त्या कर्मचाऱ्याला दिलेल्या पगाराच्या 24%, दुसऱ्या वर्षी त्या पगाराच्या 24%, तिसऱ्या वर्षी त्या पगाराच्या 16% आणि चौथ्या वर्षी त्या पगाराच्या 8% एवढी रक्कम इक्वली 50% मालकाला आणि 50% कर्मचाऱ्याला दिली जाईल। किमान 50 कर्मचारी किंवा मागच्या वर्षी जेवढे कर्मचारी होते त्याच्या 25%, विच एव्हर इज लेस, इतक्या नवीन कर्मचाऱ्यांना जर कर्मचाऱ्यांना कारखान्यामध्ये नोकरी मिळाली तर त्यांना दिलेल्या पगाराच्या 24, 16, 8% इतकी रक्कम मालकाला
आणि कर्मचाऱ्यांना निम्मी निम्मी म्हणून दिली जाईल. एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज दोघांनाही असेल. ही योजना नोकरी दिल्यानंतर 4 वर्ष चालू असेल, मात्र नोकरी देण्याचा कालावधी 2 वर्ष आहे. म्हणजे 31 मार्च 2026पर्यंत जर नोकरी दिली तर त्याच्या पुढच्या 4 वर्षामध्ये एवढी रक्कम मालकाला आणि कंपनीला दिली जाईल. पुढच्या वर्षभरामध्ये 30 लाख युवकांना या योजनेअंतर्गत मिळेल फायदा. असा आहे, मालकाला स्कीम ए आणि स्कीम बी दोघांचाही फायदा घेता येईल. मालकाला स्कीम ए आणि स्कीम बी दोघांचाही फायदा घेता येईल. स्कीम एमध्ये इन्सेंटिव्ह फक्त कर्मचाऱ्याला आहे, स्कीम बीमध्ये मालक आणि कर्मचाऱ्याला आहे. त्यामुळे एखादा कर्मचारी नवीन झाला तर त्याला स्कीम ए खालती 15,000 रुपये पण मिळतील आणि स्कीम बी खालती पगाराच्या 24, 16, 8पैकी निम्मी रक्कम ही सुद्धा मिळू शकेल. याही ठिकाणी 12 महिन्याच्या आत कर्मचारी सोडून गेला तर त्याला दिलेली रक्कम मालकाने सरकारला परत करायची. स्कीम सी ही फक्त मालकांसाठी आहे. सगळ्या सेक्टरमधले मालक त्यांनी जर एम्प्लॉई ॲड केले, किती? मिनिमम 2. जर त्या कारखान्यामध्ये मागच्या वर्षी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 50पेक्षा कमी असेल तर किमान 2, आणि मागच्या वर्षी कर्मचाऱ्यांची संख्या 50पेक्षा जास्त असेल तर किमान 5 कर्मचारी नेमणूक करायचे आहेत. हे कर्मचारी फर्स्ट टाईम एम्प्लॉई असण्याची आवश्यकता नाही. ते दुसरी जुनी नोकरी सोडून तुमच्याकडे आलेले असतील तरी चालतील. त्यांची सॅलरी मात्र 1 लाख रुपयापेक्षा ते पर मंथ चुकून झालं आहे, वर्षभराच्या 1 लाख रुपयापेक्षा कमी असली पाहिजे. इन्सेंटिव्ह किती मिळेल तर त्या कंपनीला, मालकाला पुढचे 2 वर्ष 3,000 रुपये दरमहा पर एम्प्लॉई इतकी रक्कम सरकारमार्फत दिली जाईल. म्हणजे 2 कर्मचारी नेमले तर 2 कर्मचाऱ्यांना 12×36,000 अधिक 36,000 हे त्या मालकाला दिले जातील. जर 100पेक्षा जास्त कर्मचारी ॲडिशनल नेमले तर हे जे सरकारकडनं पैसे मिळणार आहेत ते क्वार्टरली मिळतील. याचा अर्थ 100पेक्षा कमी कर्मचारी नेमले तर कदाचित सरकारकडनं मिळणारा हा इन्सेंटिव्ह वार्षिक मिळेल, दर महिन्याला नाही मिळणार, वर्षातनं 1 मिळेल. चौथी योजना इंटर्नशिपची झाली की जे शिकलेले युवक आहेत त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये 500 मोठ्या कंपनींमध्ये 1 वर्ष काम करण्याचा स्टायपेंड सरकारतर्फे दिले जाईल. पुढच्या 5 वर्षामध्ये 500 मोठ्या कंपन्यांमध्ये 1 कोटी सुशिक्षित रोजगारांना इंटर्नशिपसाठी भरती केलं जाईल. इंटर्नशिपचा कालावधी 12 महिन्याचा असेल. या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये सरकार त्यांना दरमहा 5,000 रुपयाप्रमाणे स्टायपेंड देईल. याचे ॲप्लिकेशन ऑनलाईन असतील. शिक्षित युवकांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. कंपन्यांनी त्या प्लॅटफॉर्ममध्ये जाऊन त्यांना सुटेबल असतील त्या युवकांना आपल्याकडे इंटर्नशिप म्हणून जॉईन करून घ्यायचं आहे. 12 महिने त्यांना ट्रेनिंग द्यायचं, प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव द्यायचा, स्टायपेंड सरकार देईल. 12 महिन्यानंतर त्यांना ठेवायचं की नाही याचा निर्णय कर्मचारी घेईल. यासाठीचा जो खर्च आहे त्यातला 10% खर्च या त्या कंपन्यांनी त्यांच्या CSR फंडामधून करायचा आहे. 11 महिन्याचा पगार हा सरकार देईल 54,000 रुपये स्टायपेंड, आणि 12व्या महिन्याचे 5,000 रुपये जे काही असतील ते कंपन्यांनी CSR फंडामधनं द्यायचेत. यासाठी कोण इलिजिबल नसेल या इंटर्नशिपसाठी तर जे हायली क्वालिफाईड युवक आहेत, IIT, IIM, सागर सर चार्टर्ड अकाउंटंट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट यांना या योजनेमध्ये इंटर्नशिपसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही किंवा केलं तरी स्टायपेंड मिळणार नाही. ज्यांच्या फॅमिलीमधला कुठलाही सभासद इन्कम टॅक्सचं रिटर्न भरतो त्या कुटुंबातल्या युवकाला या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही. ज्या कुटुंबातला कुठलाही एक माणूस सरकारी नोकरीमध्ये आहे त्याही कुटुंबातल्या युवकाला या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही. पण असे सुमारे 1 कोटी युवक पुढच्या 5 वर्षामध्ये 500 कंपन्यांमध्ये जातील. या 500 कंपन्यांना भाग घेणं व्हॉलेंटरी असणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन होईल. आणि 5वी योजना झाली ती म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITIचं अपग्रेडेशन. अर्थमंत्री असं म्हटल्या
की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही 1000 ITIचं अपग्रेडेशन करणार आहोत. त्यातले 200 ITI हे हब असतील आणि 800 ITI हे स्पोक असतील. म्हणजे हब आणि स्पोक असं त्या ठिकाणी एक हब आणि त्याला 4 ITI जोडलेले असं कदाचित स्ट्रक्चर असेल. 20 लाख स्टुडंटला पुढच्या 5 वर्षामध्ये याचा फायदा होईल. अपग्रेडेशन म्हणजे काय होईल तर इंडस्ट्रीच्या आवश्यकतेनुसार त्या विद्यार्थ्यांच्या स्किल क्वालिटीमध्ये वाढ होणं आणि त्या दृष्टीने कोर्सेस डिझाईन करण्याचं काम होईल. सरकार यासाठी 60,000 कोटी रुपये पुढच्या 5 वर्षामध्ये खर्च करणार आहे. असं सगळ्यांची जर आपण बेरीज केली की एका पहिल्या स्कीममध्ये 1 कोटी युवक, दुसऱ्या स्कीममध्ये 30 लाख, कदाचित ते 1 कोटी युवकांपैकीच असतील. स्कीम सीमध्ये 50 लाख, इंटर्नशिपमध्ये 1 कोटी आणि ITIमध्ये 20 लाख, जवळपास 2 कोटी सुशिक्षित रोजगारांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये रोजगार देण्याच्या या योजना झाल्या. काही प्रश्न याच्यातनं निर्माण झाले की जर आर्थिक प्रगती होत नसेल, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढत नसतील तर केवळ हा इन्सेंटिव्ह घेण्यासाठी या कंपन्या युवकांना रोजगार देतील का? जर मला माणसांची आवश्यकताच नाही तर असा कारखाना केवळ या स्कीमसाठी, या स्कीम इतक्या आकर्षक आहेत का की केवळ इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी हे कारखानदार किंवा या कंपन्या रोजगार देतील? हाही एक मोठा प्रश्न आहे. दुसरं, ह्याच्यातनं फक्त ऑर्गनाइज सेक्टरमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. वर्ल्ड बँकेचा असा डाटा आहे की भारतामध्ये एकूण 60 कोटी रोजगार आहेत, स्वयंरोजगार आणि नोकरी. आणि या 60 कोटीपैकी 90% रोजगार हे अनऑर्गनाइज्ड, अनप्रोटेक्टेड सेक्टरमध्ये आहेत. म्हणजे हे रस्त्याच्या बाजूला जे ठेला बिला लावलेले आहेत ना, हे सगळे अनऑर्गनाइज सेक्टरमधले रोजगार आहेत. 90% रोजगार ते आहेत. म्हणजे 90% रोजगार या 5 स्कीमच्या कक्षेच्या बाहेर असणार आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की हे सगळं रोजगार देण्याची प्रक्रिया ही तो युवक ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुरू होणार आहे. मुळात आमचा ग्रॅज्युएट झालेला युवक हा रोजगारासाठी स्किल्ड आहे का? आजच्या त्या शिक्षणाची, महाविद्यालयीन किंवा त्याच्या खालती शालेय शिक्षणाची स्थिती आज अशी आहे का की आपण असे रोजगार सहज करू शकणारे युवक तयार करतोय का? प्रश्नचिन्ह आहे. आणि आजकालचा युवक हा ब्ल्यू कॉलर जॉब करायला तयार नाही आणि व्हाईट कॉलर जॉब करण्यासाठी स्किल्ड नाही आहे. मग जो इंजिनिअरिंगच व्यवस्थित शिकला नाही त्याला या सगळ्या स्कीममधनं कायमस्वरूपी ऑर्गनाइज सेक्टरमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये खरंच रोजगार निर्माण होईल आणि मिळेल का? हरकत नाही. पण तरीसुद्धा रोजगार हा आपल्या देशातला अतिशय गंभीर समस्या आहे. आणि ऑर्गनाइज सेक्टरमधला रोजगार ही गंभीर समस्या आहे. ऑर्गनाइज सेक्टरमधले रोजगार वाढले पाहिजेत. सरकार याच्यापेक्षा जास्त काही करू शकलं असतं, पण सरकारने या 5 योजनांद्वारे पुढच्या 2 वर्षामध्ये 2 कोटी युवकांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये रोजगार देण्यासाठी या योजना जाहीर केल्या. हा बजेटच्या स्पीचमधला सगळ्यात मोठा भाग होता. काही छोट्या योजना झाल्या ज्या मला इंटरेस्टिंग वाटल्या म्हणून मी आपल्यासोबत शेअर करतो. रिअल इस्टेटसाठी काय मिळालं तर रिअल इस्टेटसाठी एकच घोषणा झाली की PM आवास योजनेअंतर्गत पुढच्या 5 वर्षामध्ये 1 कोटी घरं अर्बन शहरी भागातल्या मिडल क्लास आणि गरीब लोकांसाठी बांधली जातील. यासाठी 1 लाख कोटी रुपये, 10 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. याच्यातला सरकारचा हिस्सा हा 2,20,000 कोटींचा असेल की जो पुढच्या 5 वर्षामध्ये दिला जाईल. सिटीजला ग्रोथ हब्स म्हणून डेव्हलप करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली की शहर हे स्वतः एक विकसित केंद्र असलं पाहिजे किंवा विकासाचं केंद्र असलं पाहिजे. आणि क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट ऑफ सिटीज, शहरांचा विकास हा जास्त नाविन्यपूर्ण, जास्त परिणामकारक, वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आज शहरं ज्या बकाल पद्धतीने वाढत आहेत, झोपडपट्टी, ट्रॅफिक जॅम,
2 दिवस पाऊस झाल्यावर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये काय स्थिती झाली आपण बघितलं. अर्थमंत्री असं म्हटलं की शहरांचा विकास हा क्रिएटिव्ह पद्धतीने होण्यासाठीची योजना ते आणतील. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही कंपनी ॲक्ट खालती रजिस्टर्ड केली जाते, मात्र ती डिझॉल्व करायची असेल, क्लोज करायची असेल तर आत्ताची जी काही व्यवस्था आहे ती अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यामुळे सेंट्रल प्रोसेसिंग फॉर कॉर्पोरेट रेझोल्युशन या सेंटर खालती LLPंना स्वतःहून क्लोजर होण्याची एक खिडकी ओपन केली जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. स्पेस इकॉनॉमी, भारताचं याच्यातलं भवितव्य अतिशय चांगलं आहे. 2-3 वर्षापूर्वी आपण बघितलं असेल की हॉलिवूड जेवढ्या पैशामध्ये एक पिक्चर तयार करतं तेवढ्या पैशामध्ये आपण मंगळावर यान पोचवलेलं आहे. हॉलिवूड एका पैशामध्ये जेवढा सिनेमा बनवतं तेवढ्या पैशामध्ये भारताने मंगळावर यान पोचवलेलं आहे. त्यामुळे भारताच्या स्पेस इकॉनॉमीचं पोटॅन्शियल हे अतिशय मोठं आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक देशांचे उपग्रह आपण आपल्या यानातर्फे अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेले आहेत आणि त्याचे साहजिकच पैसे घेतले, फुकट नाही. आणि म्हणून या स्पेस इकॉनॉमीसाठी व्हेंचर कॅपिटल फंड, त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग आणि त्याला प्रोत्साहन म्हणून 1,000 कोटी रुपयाची तरतुदीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. भू आधार, प्रत्येक लँड पार्सलला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, त्याला असं म्हटलेलं आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर, ULPIN, ULPIN, असा प्रत्येक लँड पार्सलला, प्रत्येक जागेला, प्लॉटला, घराला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाईल, रुरलमध्ये पण आणि अर्बनमध्ये पण. त्यानंतर मॅपचं डिजिटलायझेशन होईल. जे काही आपण गाव नकाशे म्हणतो किंवा बाकीचे जे काही नकाशे आपण आत्ता फिजिकली प्रिंट काढतो ते सगळे डिजिटलाइज होईल आणि त्याद्वारे ते उपलब्ध पण होतील आणि लँड रजिस्ट्री तयार केली जाईल. आज सरकारकडे आपल्या सगळ्यांचा आधार कार्ड आहे, तसं प्रत्येक जमिनीचं एक आधार कार्ड होईल आणि ते त्या शेतकऱ्याशी लिंक केलं जाईल. IT बेस्ड अर्बन प्रॉपर्टी रेकॉर्ड ॲडमिनिस्ट्रेशन होईल. अर्बन प्रॉपर्टी रेकॉर्ड ॲडमिनिस्ट्रेशन, जे काही आपले सातबारे किंवा सिटी सर्वेमधले उतारे असतील ते सगळे IT बेस्ड होतील. माणसाचा त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स राहणार नाही अशी एक घोषणा केली. भविष्यामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो आपण सगळेजण कल्पना करू शकतात. या अर्थसंकल्पातली सगळ्यात मला आवडणारी घोषणा म्हणजे NPS वात्सल्य योजना. NPS याचा अर्थ नॅशनल पेन्शन स्कीम. आपल्या देशामध्ये सरकारी कर्मचारी सोडले तर इतर कोणालाही पेन्शन नाही. सरकार इतर कोणाच्याही म्हातारपणाची काळजी करत नाही. मग नागरिकांनी स्वतःच्या म्हातारपणाची सोय करावी म्हणून काही वर्षापूर्वी नॅशनल पेन्शन स्कीम काढली की या स्कीममध्ये देशातला कुठलाही नागरिक आपल्या कमाईच्या कालावधीमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकतो. ती रक्कम तुमच्या चॉईसनुसार 60% ते 80% शेअर्समध्ये, उरलेली गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केली जाईल आणि जेव्हा 60 वर्षाची ती व्यक्ती होईल तेव्हा ती रक्कम ॲन्युइटीमध्ये कन्वर्ट होईल आणि तो मरेस तोपर्यंत त्याला ठराविक रक्कम या स्कीममधनं दिली जाईल. सरकारने आता असं म्हटलं की कुठलाही पालक त्याच्या मायनर चाइल्डसाठी ही योजना सुरू करू शकेल. तो मायनर चाइल्ड मेजर होऊस्तोवर 18 वर्षाचा होऊस्तोपर्यंत पालक त्या योजनेमध्ये पैसे गुंतवेल आणि एकदा तो चाइल्ड मेजर झाला की ॲटोमॅटिकली नॅशनल पेन्शन स्कीमच्या खात्यामध्ये त्या खात्याचं कन्व्हर्जन केलं जाईल. म्हणजे मग तो युवक 18 वर्षानंतर वयाच्या 60 वर्षापर्यंत त्या खात्यामध्ये पैसे गुंतवेल. कल्पना करा की तुमची मुलगी 1 वर्षाची असताना तुम्ही तिच्यासाठी NPSमध्ये दरमहा 1000 रुपये टाकायला सुरुवात केली. तुमची मुलगी 18 वर्षाची झाली, कमाई सुरुवात केल्यानंतर स्वतः तिनं त्या NPSमध्ये गुंतवणूक केली. वयाच्या 60 वर्षापर्यंत 1 वर्ष ते 60 वर्ष 59 वर्ष रेलन सर 59 वर्ष जर सातत्याने इन्व्हेस्टमेंट झाली तर कंपाऊंडिंग इंटरेस्टनुसार वयाच्या 60व्या वर्षी
आजीबाई, आता मुलगी नाही म्हणता येणार, ती आजीबाई किती श्रीमंत होऊ शकेल. एवढा मोठा कालावधी गुंतवणुकीचा, छोटीशी रक्कम जरी गुंतवणूक केली तरी तिच्या म्हातारपणाची मोठी रक्कम तिला मिळू शकेल. माझ्या दृष्टीने ही सगळी उत्कृष्ट योजना या बजेटमध्ये आहे. हे सगळं जरी असलं तरी बजेट झाल्यानंतर कुठल्या गोष्टीचं सगळ्यात जास्त चर्चा झाली की नितीश कुमारांना काय मिळालं आणि चंद्रबाबू नायडूंना काय मिळालं. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की या अर्थसंकल्पावर राजकारणाचा प्रभाव असेल असा अंदाज होता. कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये तसं होत असतं. जे पक्ष सत्ताधारी पक्षाला सत्ता स्थापण्यामध्ये मदत करतात ते काय फुकट करत नाही, ते त्याच्या बदल्यात काहीतरी अपेक्षा ठेवतात. नक्की बिहारला काय मिळालं? हे एवढं मिळालं म्हणून मी ते सगळे एका स्लाईडमध्ये टाकलं. काय मिळालं? पूर्वोदय या योजनेमध्ये बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिसा या सगळ्या राज्यांमध्ये मिळून ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फॉर क्रिएटिंग इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज पुढच्या 5 वर्षामध्ये सरकार फार मोठी गुंतवणूक करेल. गया या ठिकाणी इंडस्ट्रीयल नोड उभारला जाईल. कलकत्ता अमृतसर इंडस्ट्रीयल कॅरिडॉरमध्ये रस्ते बांधण्यासाठी किती पूल पडले आसाम बिहारमध्ये, त्या रस्ते बांधणीसाठी 26,000 कोटी रुपये दिले जातील. 24 मेगावॅटचा पॉवर प्लॅन्ट 21,400 कोटी रुपयांच्या तरतुदीनुसार उभारला जाईल. फ्लड कंट्रोल आणि इरिगेशन प्रोजेक्टसाठी 11,500 कोटी रुपयाची घोषणा झाली. याशिवाय नवीन एअरपोर्ट, मेडिकल कॉलेज, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी आवश्यक असेल तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल. सरकार नाही देणार पण विविध साधनांतर्फे उपलब्ध करून दिला जाईल. विष्णुपाद मंदिर, महाबोधी मंदिर, राजगीर जैन तीर्थस्थान, नालंदा विद्यापीठ या सगळ्यांचा विकास केला जाईल. कॅरिडॉर्स केले जातील, टुरिझम डेव्हलपमेंट केलं जाईल. मोठी 60,000 कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केली. चंद्रबाबू नायडूंना 15,000 कोटी रुपये मिळाले. तोही एक प्रश्न आहे की 60,000च्या आगेच 15,000 कोटी रुपये. प्रत्यक्षात चंद्रबाबू नायडूंच्या MP ची संख्या जास्त आहे. या सगळ्यांवर संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर नंतर काय झालं हे सगळेजण आपण जाणता. हे सगळा जो काही असिस्टन्स आहे तो स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी आहे, बजेटमधनं ॲलोकेशन केलेलं नाही. फायनान्स कमिशनच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारच्या कर उत्पन्नातनं राज्यांना जे काही पैसे मिळतात ते पैसे मिळतात. त्याच्यावर केंद्र सरकारचा काही एक इंटरफिअरन्स नसतो. मग हे जे काही जास्तीची तरतूद आहे ही स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी दिली जाईल. याचा अर्थ असा आहे की या प्रोजेक्टचे टेंडर निघतील आणि मग ते बिहारमध्ये ते सगळे टेंडर दिले जातील. याचा फायदा देशाच्या इकॉनॉमीला होणार आहे. बिहारमध्ये का होईना पण रस्ते बांधणी झाली तर लोकांना रोजगार मिळेल, मजुरी मिळेल, त्याच्यातनं देशातली वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल. पण हे सगळं आपल्या भाषणामध्ये ठळकपणे सांगण्याची अर्थमंत्र्यांना आवश्यकता होती का? अर्थमंत्र्यांच्या पार्ट ए मधल्या 104 पॅरेग्राफपैकी 12 पॅरेग्राफ बिहारसाठी आहेत. म्हणजे केवळ निधीच नाही तर पार्ट ए मधल्या आपल्या भाषणातला जवळपास 10% भाग हा अर्थमंत्र्यांनी केवळ एका राज्यासाठी दिला आणि मग बाकीच्या राज्यांना काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं वगैरे वगैरे हा सगळा भाग आपण नंतर बघितला. पण हे बजेट नाही, ही सरकारची आर्थिक नीती असते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2019 ते 2024 अर्थमंत्र्यांच्या भाषणामधले मुद्दे बदललेले नाहीत. फक्त घोषणांची नावं बदलली, तरतुदीचे आकडे बदलले, पण कृषी, महिला, गरिबी, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांसाठीच्या योजना हा सगळ्या त्या
अर्थमंत्र्यांच्या भाषणातला भाग कायम राहिला. अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल तर डिटेल्स आर इन डेव्हिल्स. आकडे समजून घेतले पाहिजे. 2022-23, 2023-24 आणि पुढच्या वर्षीचा अंदाज 2024-25 टॅक्स रेव्हेन्यू सरकारला निव्वळ मिळालेलं उत्पन्न करापासूनचं हे 20,98,000 कोटींपासून ते 25,83,000 कोटींपर्यंत वाढलं. टॅक्स रेव्हेन्यू टू GDP हा रेशो मागच्या वर्षी 10.90% होता. तो यावेळी स्लाइटली वाढून 11% झाला. टॅक्स रेव्हेन्यूच्या आकड्यांमध्ये जरी वाढ दिसत असली तरी टॅक्स टू GDP रेशो हा गेले 5-7 वर्ष बदललेला नाही. याचा अर्थ GDP जेवढा वाढतो आहे तेवढ्याच प्रमाणात टॅक्स वाढतो आहे. किंबहुना सोप्या शब्दात मी असं म्हणेल की 5-7 वर्षापूर्वी जे लोक जेवढा टॅक्स देत होते पर्सेंटेज वाईज तेवढेच लोक आजही तेवढाच टॅक्स देतात. टॅक्स बेस वाढला नाही. GDPमध्ये जे लोक आत्तापर्यंत टॅक्स देत नव्हते त्यांचा टॅक्स नेटमध्ये समावेश झाला नाही असाच त्याचा अर्थ आहे. ॲब्सोल्यूट अमाऊंटमध्ये जरी टॅक्स इन्कम वाढलं तरी पर्सेंटेज टू GDP टॅक्सचा रेशो वाढलेला नाही. कदाचित टॅक्स कलेक्शनची सिस्टीम अजून इफिशियंट करायला पाहिजे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 31,46,000 कोटी होता. मागच्या वर्षी तो केवळ 31,90,000 कोटी रुपये झाला. पुढच्या वर्षी तो 33,18,19,000 कोटी रुपये असेल. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं पुढच्या वर्षीची वाढ ही केवळ 4% आहे. केवळ 4%. माझ्या मते GDPची नॉमिनल वाढ जी आहे महागाई दर प्लस GDPचं ग्रेट किमान 13% इतका तरी रेव्हेन्यू खर्चामध्ये वाढ झाली तरी सरकारने मागच्या वर्षी इतकाच खर्च यावर्षी केला असं म्हटलं जातं. सरकार 2019 पासून रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झपाट्याने फार मोठ्या प्रमाणावर कमी करत चाललेला आहे. सरकारचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कमी होणं चांगलं की वाईट? चांगलं. कारण तो अनुत्पादकीय खर्च आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि बाकीच्या गोष्टींवर केलेला खर्च आहे. परंतु या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधल्या सबसिडी ह्या कमी होत आहेत. पण या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधलं इंटरेस्ट पेमेंट हे मात्र कमी होत नाही आहे. त्यामुळे या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा आपण आणखीन अभ्यास केला तर काही वेगळंच चित्र आपल्याला दिसतं. कॅपिटल एक्सपेन्सेस आणि राज्य सरकारांना कॅपिटल ग्रँट ही मागच्या 2 वर्षापूर्वी 10,46,000 कोटी होती. ती आता 15,01,000 कोटी रुपये आहे. मागच्या 5 वर्षामध्ये सरकारने कॅपिटल एक्सपेन्सेसची तरतूद वाढवत नेली आहे. ती आता जवळपास GDPच्या 3.4% इतकी आहे. कॅपिटल एक्सपेन्सेस वाढवलेला जास्त चांगला. कारण असं म्हणतात की कॅपिटल एक्सपेन्सेसचा GDP मल्टिप्लायर हा 2.5 असतो. म्हणजे सरकारने रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 1 रुपया केला तर GDP 1 रुपयाने वाढेल. परंतु कॅपिटल एक्सपेंडिचर 1 रुपया केला तर GDP 2.5 रुपयापेक्षा जास्त वाढतो. कारण कॅपिटल एक्सपेन्सेसमध्ये सरकार जो भांडवली खर्च करतं त्याच्यातनं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारे आणखीन GDP वाढतो. त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढतो आहे, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस कमी होतो आहे, हे चांगली गोष्ट आहे. परंतु टोटल एक्सपेंडिचर टू GDP हा रेशो कमी होतो आहे. टोटल एक्सपेंडिचर टू GDP हा रेशो कमी होतो. याचा अर्थ भारतीय GDPमधला सरकारचा हिस्सा सरकार जाणीवपूर्वक कमी करत चाललेला आहे. का कमी करत असेल? मी तुम्हाला कारण सांगतो. एका बाजूला टॅक्स टू GDP रेशो वाढत नाही. नवीन लोक टॅक्स नेटमध्ये येत नाहीत. नवीन लोकांकडनं टॅक्स गोळा होत नाही आणि तरी फिस्कल डेफिसिट मात्र कमी कमी करत जायचं आहे. ही दोन्ही टोकं सांभाळण्यासाठी सरकार एवढंच करते की स्वतःचा खर्च कमी करते. काही अर्थशास्त्रांच्या मते ही गोष्ट चुकीची आहे. सरकार हे GDPला बूस्ट देणारं सगळ्यात मोठं इंजिन आहे. त्यामुळे सरकार GDPमधला आपला हिस्सा कमी करत असेल तर GDP वाढण्याच्या गतीवर मर्यादा येतात. सरकारची याच्यातली भूमिका ही जास्त ॲग्रेसिव्ह असली पाहिजे. फिस्कल डेफिसिट आपण बघतो ॲब्सोल्यूट टर्ममध्ये कमी झालं आहे. 22-23 या वर्षामध्ये 17,37,000 कोटी रुपये फिस्कल डेफिसिट होतं.
बजेट 24-25मध्ये ते 16,13,000 कोटी आहे. ॲब्सोल्यूट टर्ममध्ये फिस्कल डेफिसिट कमी झालं. GDPच्या पर्सेंटेजमध्ये ते 6.4 पासून 4.9पर्यंत आलं. फिस्कल डेफिसिट कमी होणं चांगलं, सरकारचं रेटिंग वाढतं, जगामध्ये आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेमधला सगळ्यांचा विश्वास वाढतो. पण कमी म्हणजे किती कमी करायचं? सरकारने GDP वाढण्यासाठी आवश्यक असलेलं प्रोत्साहन दिलं पाहिजे. केवळ फिस्कल डेफिसिट कमी करण्याचं ध्येय ठेवलं तर आर्थिक प्रगती होण्याच्या मर्यादा स्पष्ट होतील. 2047 सालापर्यंत आपल्याला जर विकसित देश करायचं असेल, विकसित देश म्हणजे आज आपल्या देशातलं पर कॅपिटा इन्कम हे साधारणतः $1,300 आहे, ते आपल्याला $12,500 न्यायचं आहे. आणि त्यासाठी केवळ 22 वर्ष आहेत आपल्या हातामध्ये. त्यामुळे सरकार अशा पद्धतीने फिस्कल डेफिसिटला प्रायोरिटी देऊन GDP ग्रोथसाठी कॉम्प्रोमाइज करत असेल तर मला असं वाटतं हे सरकारचं चुकलं. पण सरकार असं का करत असेल? अर्थमंत्र्यांनी सांगितलं की सरकारचं कर्ज GDPच्या स्वरूपामध्ये 83% पोहोचलेलं आहे. 2010 ते 2024 देशातल्या जगातल्या 20 प्रमुख राष्ट्रांचा गव्हर्मेंट डेट टू GDP रेशो कसा बदलला ते आपण थोडक्यात बघूया. 2010 ते 2024 G20 जगातले सगळ्यात मोठे 20 देश, त्यांचा गव्हर्मेंट डेट टू GDP हा रेशो बघाल तुम्ही. आता वरची रांगेतले 10 आहेत, खालच्या रांगेत 10 आहेत. 2014ला इंडिया 67 पोचला. 2015 तेवढाच होता. 2016 वाढायला सुरुवात झाली. 2017 या सगळ्या वर्षामध्ये सरकारने विविध योजना दिल्या. फिस्कल डेफिसिट 9% पोचलेलं होतं. 2019 70% वरती गेला. कोरोना कालावधी होता. 2020 80% पुढे गेला. 2021 22 85% पोहोचला. त्याच्याही वरती गेला 86%. 87%. इंडियाचा गव्हर्मेंट डेट टू GDP रेशो आहे 87%. जगातले अर्थशास्त्री असं म्हणतात की डेट टू GDP रेशो हा 65% असावा. 65%पेक्षा जास्त असेल तर तो जास्त आहे, आर्थिक प्रगतीला मारक आहे असं समजलं जातं. सरकारी कर्ज जास्त असेल तर सरकारचं इंटरेस्ट पेमेंट जास्त असतं. कमी पैसे सरकारकडे डेव्हलपमेंटला शिल्लक राहतात. सरकारची तूट वाढते. सरकारची तूट वाढली की सरकार आणखीन कर्ज घेतं आणि मग सरकारचं कर्ज आणखीन वाढत राहतं. या डेट ट्रॅपमध्ये देश अडकतात. कर्ज जर कमी असेल तर सरकारकडे कोविडसारख्या संकटांना तोंड देण्यासाठी कुशन असतं. ऑप्टिमम लेवल जरी 65% असली तरी जगातले सगळेच देश सारख्याच गतीने वाढत नाही. अमेरिका 1.5 आणि 2% गतीने वाढतो. भारत मात्र 8% गतीने वाढतो. त्यामुळं अमेरिकेसाठी डेट GDP रेशो आणि भारताचा डेट GDP रेशो सारखा असणं शक्य नाही. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये डेट GDP रेशो जास्त असला तरी चालू शकेल असं काही अर्थशास्त्र्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं की त्या देशाच्या GDPचा नॉमिनल ग्रोथ रेट हा जर इंटरेस्ट रेटपेक्षा जास्त असेल तर त्या देशामध्ये डेट जास्त असलं तरी चालेल. सोप्या भाषेमध्ये जर घेतलेल्या कर्जाचा व्याजाचा रेट हा कमाईच्या रेटपेक्षा कमी असेल तर आपण म्हणतो कर्ज घ्यायला काही हरकत नाही. तसंच देशाच्या आर्थिक प्रगतीचा ग्रोथ रेट हा जर इंटरेस्ट रेटपेक्षा जास्त असेल तर सरकारने आपलं कर्ज वाढवायला हरकत नाही. जपानसारख्या देशामध्ये डेट GDP रेशो हा 250%पेक्षा जास्त आहे. तरीसुद्धा 2026 सालापर्यंत भारताचा डेट GDP रेशो कमी करायचा आहे आणि म्हणून फिस्कल डेफिसिट हे आमचं पहिलं प्राधान्य राहील असं मोदी सरकारने निश्चित केलेलं आहे.
इन्कम टॅक्समधल्या काही तरतुदी आपण थोडक्यात बघूया. सगळ्यात जास्त चर्चा झाली त्या न्यू टॅक्स रिजिममध्ये टॅक्सेशनचे रेट कमी झाले. विशेषतः 3 ते 6 लाख या स्लॅबमध्ये जुना 5% रेट होता, तो आता 3 ते 7 लाख या स्लॅबसाठी असेल. 6 ते 9 लाख या स्लॅबसाठी 10% होता, तो 7 ते 10 लाख या स्लॅबसाठी असेल. 9 ते 12 लाख या स्लॅबसाठी 15% रेट होता, तो आता 10 ते 12 लाखपर्यंतच्या उत्पन्नासाठी असेल. ही जी काही रेट बदलले ते फक्त नवीन टॅक्स रिजिममध्ये बदललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की 2-3 वर्षापूर्वी सरकारने इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअरसाठी 2 टॅक्सेशनच्या सिस्टीम आणल्या, ओल्ड रिजिम, न्यू रिजिम. ओल्ड रिजिममध्ये रेट जास्त परंतु डिडक्शन्सही जास्त. नवीन रिजिममध्ये रेट कमी परंतु डिडक्शन नाही. नवीन रिजिमला प्राधान्य देण्यासाठी फक्त नवीन रिजिमसाठी टॅक्सच्या रेटमध्ये कमी केली. सर्वसाधारणपणे प्रत्येक वैयक्तिक करदात्याला यावर्षी 17,500 रुपये अधिक सेस म्हणजे साधारणतः 18,300 रुपयाच्या आसपास प्रत्येकाला फायदा होईल. एकूण 2 कोटी रुपयांना हा फायदा होईल आणि सरकार यामध्ये 38,000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करणार आहे. कॅपिटल गेन टॅक्सच्या रेट चेंजची सगळ्यात जास्त चर्चा झाली. लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन लिस्टेड शेअर्स, इक्विटी म्युच्युअल फंड जे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स भरतात त्यांना 1 लाख रुपयाच्या वरच्या रेटसाठी 10% रेट होता, तो आता 1.25 लाख रुपयापेक्षा जास्त असलेल्या प्रॉफिटवर 12.5% रेट झाला. विशेषतः फ्युचर ऑप्शनच्याही सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये शॉर्ट टर्म लाँग टर्मच्या कॅपिटल गेनमध्ये वाढ झाली. असं सारखं म्हटलं जात होतं सेबीमार्फत, रिझर्व्ह बँकेमार्फत की भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये फ्युचर ऑप्शन्स यासारख्या स्पेक्युलेशनमध्ये लोकांचा सहभाग फार वाढलेला आहे. लोक फार त्यात ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि 10 पैकी 9 लोकांना त्याच्यात नुकसान सहन करावं लागतं. याचा फायदा स्टॉक एक्सचेंजमध्ये काही बबल निर्माण होऊ नये आणि म्हणून कदाचित अर्थमंत्र्यांनी त्याच्या प्रॉफिटच्या टॅक्स रेटमध्ये वाढ केलेली असावी. लाँग टर्म कॅपिटल गेन ऑन ऑल अदर असेट, गोल्ड, प्रॉपर्टी, अनलिस्टेड शेअर्स याच्यावर इंडेक्सेशनसहित 20% होता, तो आता विदाऊट इंडेक्सेशन 12.5% झालेला आहे. प्रॉपर्टीसाठी विशेषतः 2001 सालची जी काही किंमत असेल स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू, ती व्हॅल्यू बेस पकडायची आणि इंडेक्सेशननुसार विक्री केलेल्या वर्षामध्ये ती किंमत विक्री किमतीमधनं वजा करायची. उरलेल्या प्रॉफिटवर 20% होता. इंडेक्सेशन निघून गेलं. इंडेक्सेशन टाकण्याचा मुख्य उद्देश असा होता की प्रॉपर्टीची व्हॅल्यू 2 कारणाने वाढते. एक, महागाई वाढली म्हणून आणि प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूमध्ये रिअल इन्क्रीज झाली म्हणून. महागाई म्हणून जी काही किंमत वाढली त्याच्यावर टॅक्स देणं चुकीचं आहे आणि म्हणून त्याचा बेनिफिट देण्यासाठी इंडेक्सेशन होतं. ते इंडेक्सेशन सरकारने काढून टाकलं. रेट 20%चा 12.5% केला. अर्थमंत्र्यांपासून ते फायनान्समधल्या डेप्युटी सेक्रेटरीपर्यंत सगळ्यांनी नंतर असं सांगितलं की याच्यामुळे करदात्यांना फायदाच होणार आहे, करदात्यांची टॅक्स लायबिलिटी कमी होईल. आणि याच्या उलट रिअल इस्टेटपासून ते चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत सगळ्या एक्सपर्टने 2-3 दिवसामध्ये व्हॉट्सअप भरून टाकलं की हे टॅक्स लायबिलिटी कशी वाढणार आहे. हे सगळी गोंधळाची परिस्थिती आहे आणि प्रत्येकाचा फायदा किंवा तोटा ही त्याने ती प्रॉपर्टी 2001 सालापूर्वी घेतली का नंतर घेतली, किती किमतीला घेतली आणि आजपर्यंत त्याच्यामध्ये किती टक्के वाढ झाली या सगळ्यांवर अवलंबून आहे. पण मोठी माझा असा अंदाज आहे, कदाचित तो खरा असेल नसेल, की 2001 सालापूर्वी जर प्रॉपर्टी घेतलेली असेल आणि ती प्रॉपर्टी 12%पेक्षा दरवर्षी जास्त रेटने वाढलेली असेल आणि ती त्या किमतीला आज विकली तर नवीन टॅक्स रेटचा फायदा होईल. त्याच्यापेक्षा कमी वाढ झालेली असेल तर जुना टॅक्स रेट कदाचित फायदेशीर राहील. परंतु हे वैयक्तिक कॅल्क्युलेशन असेल. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन लिस्टेड शेअर्स मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फ्युचर ऑप्शन्स आणि बाकीच्या गोष्टींवरचा शॉर्ट टर्म रेट हा 15%पासून 20%पर्यंत वाढवलेला आहे. सॅलरीड आणि पेन्शनर लोकांना काय फायदा झाला तर फक्त नवीन टॅक्स रिजिममध्ये असलेल्या पगारदार आणि पेन्शनर लोकांना स्टँडर्ड डिडक्शन 50,000चं 75,000 झालं. हे फक्त न्यू टॅक्स रिजिमच्या सॅलरीड आणि टॅक्स पेन्शनरसाठी आहे. ओल्ड स्कीममध्ये 50,000च असेल. फॅमिली पेन्शनसाठी सुद्धा 1/3 or 15,000 विच एव्हर इज लोअर होतं, ते 1/3 or
25,000 विच एव्हर इज लोअर झालं. पुन्हा नवीन टॅक्स रिजिमसाठी प्रायव्हेट एम्प्लॉई नवीन न्यू NPSमध्ये जे काही कॉन्ट्रिब्युशन करतात ते कॉन्ट्रिब्युशन पूर्वी सॅलरीच्या 10% अलाउड होतं. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रिब्युशन म्हणतो आहे, म्हणजे मालक कर्मचाऱ्यांसाठी जी काही प्रॉव्हिडंट फंडाची वर्गणी भरत होता, गव्हर्मेंट नाही, प्रायव्हेट एम्प्लॉयर, तो प्रायव्हेट एम्प्लॉयर जर न्यू पेन्शन स्कीम खालच्या कर्मचाऱ्याची वर्गणी देत असेल तर त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 10% डिडक्शन मिळत होतं. ते आता कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 14% डिडक्शन मिळेल, प्रोव्हायडेड तो कर्मचारी न्यू टॅक्स रिजिममध्ये रिटर्न भरत आहे. अर्थात न्यू टॅक्स रिजिममध्ये रिटर्न भरत असेल तर त्याला डिडक्शन 14% मिळेल, पण ते 14% डिडक्शनचं वर्ष 31 मार्चला संपणार आहे आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये रिटर्न भरण्याची कर्मचाऱ्याला मुदत 31 जुलैपर्यंत आहे. त्यामुळे मला हे लक्षात येत नाही तो मालक कसं ठरवेल की त्याला 10% मिळणार आहे का 14% मिळणार आहे, आणि कुठले कर्मचारी ओल्ड स्कीममध्ये भरले, कुठले न्यू स्कीममध्ये भरले. प्रॅक्टिकली या गोष्टींमध्ये अडचण येणार आहे. 80 CCDमध्ये एम्प्लॉई, प्रायव्हेट एम्प्लॉई जे न्यू NPSमध्ये स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन भरत होते ते 10%चं 14% झालं. मात्र हे डिडक्शन ओल्ड रिजिमला सुद्धा मिळणार आहे. एंजल टॅक्स 2012 साली, त्यावेळी प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते, त्यांनी अशी तरतूद आणली की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपले शेअर्स फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त रेटने बाजारात विकले किंवा कोणालाही गुंतवणूकदाराला दिले तर त्या विक्रीची जी काही किंमत, ज्याला आपण शेअर प्रीमियम असं म्हणतो, ते शेअर प्रीमियम त्या शेअर्सच्या फेअर मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर कंपनीला 30% दराने टॅक्स भरावा लागेल. त्याला असं म्हटलं गेलं एंजल टॅक्स. कारण अशी इन्व्हेस्टमेंट कोण करतं? एंजल इन्व्हेस्टर करतात, की जे स्टार्टअप्समध्ये, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये त्या स्टार्टअपचं भविष्यातलं पोटॅन्शियल विचारात घेऊन 10 रुपयाचा शेअर 10,000 रुपयाला खरेदी करतात. हा जो काही 9,990 रुपये प्रीमियम त्या कंपनीला मिळत होता त्याच्यावर टॅक्स लावण्याची ही तरतूद 2012 साली आली होती. त्याच्यावर स्टार्टअप्सने सगळा विरोध केला. स्टार्टअपला त्याच्या नोटिसेस 2013-14 पासून निघायला सुरुवात झाली. काही एक्झम्पशन्स नंतर सरकारने दिली. इंडिया ही जर जगाची स्टार्टअप कॅपिटल आपल्याला बनवायचं असेल तर अशा पद्धतीचा टॅक्स नको म्हणून बरीच निवेदनं दिली गेली. यावर्षी तो टॅक्स रद्द झाला. स्टार्टअपसाठी आणि नवीन कंपन्यांसाठी ही फायदेशीर गोष्ट आहे, परंतु हा असेसमेंट इयर 25-26 पासून झाला. जुने मात्र जे काही त्रास आहेत ते त्रास सहन करावे लागतील. दुसरी एक अडचणीची गोष्ट झाली ती म्हणजे पार्टनरशिपच्या पार्टनर्सला पार्टनरशिप फर्ममधनं जे सॅलरी, रेम्युनरेशन, इंटरेस्ट, कमिशन दिलं जातं त्याच्यावर आत्तापर्यंत TDS लागत नव्हता. या वर्षापासून ते जर रेम्युनरेशन आहे त्याची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये वाढ केली गेली. पूर्वी असं होतं की पार्टनरशिप फर्म 3 लाख प्रॉफिट किंवा लॉस असेल तर पार्टनरचं कॅपिटल 1,50,000 किंवा 90% ऑफ बुक प्रॉफिट अलाउड होतं. ती मर्यादा आता वाढवून जर लॉस किंवा 6 लाखापर्यंत बुक प्रॉफिट असेल तर पार्टनरचं रेम्युनरेशन हे 3 लाख किंवा 90% प्रॉफिट विच एव्हर इज हायर, आणि पुढच्या बुक प्रॉफिटसाठी 60% इतकी ही तरतूद वाढवली गेली. मात्र हे रेम्युनरेशन जर वाढवलेलं असेल तर याची एक अट अशी आहे की हे रेम्युनरेशन इतक्या मर्यादेपर्यंत देण्याची तरतूद तुमच्या पार्टनरशिप डीडमध्ये असली पाहिजे. सगळ्या पार्टनरशिप डीडमध्ये आत्ता असलेली तरतूद ही 3 लाख रुपयाच्या बुक प्रॉफिटपर्यंत आहे, आणि ही तरतूद 1 एप्रिल 24 पासून सुरू झाली. म्हणजे पुढच्या 31 मार्च 25 पर्यंत देशातल्या सगळ्या पार्टनरशिप फर्मला आपल्या पार्टनरशिप डीडमध्ये दुरुस्ती करून घ्यावी लागेल, आणि त्या दुरुस्तीमध्ये स्पष्टपणे लिहावं लागेल की ही तरतूद बुक्समध्ये, आता जेव्हा काही हे फायनान्स बिल मंजूर होईल, माननीय राष्ट्रपतींची त्याच्यावर सही होईल आणि कायद्यात रूपांतर होईल, त्या दिवसापासून लागू झालं विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 25. पार्टनरशिप डीड आपल्या सगळ्यांना बदलायचे आहेत, ही गोष्ट यामध्ये आपण लक्षात ठेवली पाहिजे. TDSमध्ये जे काय बदल झाले, 194D इन्शुरन्स कमिशन ज्या व्यक्तींना मिळतं त्या व्यक्तींसाठी TDSचा रेट 5% होता, तो आता 2% झाला, परंतु तो पुढच्या वर्षापासून आहे, 1 एप्रिल 2025 पासून आहे.
इतर जे काय कमिशन आहे ब्रोकरेज मिळतं, इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त इतर जे काय कमिशन ब्रोकरेज मिळतं त्यावरचा 5% रेट 2% झाला. मात्र तो 1 ऑक्टोबर 2024पासून झाला. 5%चे सगळे रेट जवळपास 2% केले. त्यातले इन्शुरन्स कमिशनचा रेट हा 1 एप्रिलपासून आहे. बाकी सगळा इफेक्टिव्ह डेट ही 1 ऑक्टोबरपासून आहे. पार्टनरला जे काही सॅलरीज इंटरेस्ट कमिशन 20,000पेक्षा दिलं जातं त्याच्यावर आत्तापर्यंत TDS नव्हता. आता त्याच्यावर 10% TDS झाला आणि तो असेसमेंट इयर 25-26पासून झाला. म्हणजे 1 एप्रिल 24पासून पार्टनरशिप आपल्या पार्टनरला जे काही सॅलरी, रेम्युनरेशन, कमिशन, इंटरेस्ट देईल आणि ते 20,000पेक्षा जास्त असेल तर टॅक्स कापून घेतला पाहिजे. प्रॅक्टिकल अडचण अशी आहे की हे जे काही रेम्युनरेशनचं कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन पार्टनरशिप फर्मच्या नेट प्रॉफिटवर मोजलं जातं आणि पार्टनरशिप फर्मचा नेट प्रॉफिट हा 31 मार्चला आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रॅक्टिकली चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये निश्चित होतो आणि तो सगळ्या चार्टर्ड अकाउंटंटना माहिती आहे. तो 30 सप्टेंबरच्या 4 दिवस आधी होतो. मग 30 सप्टेंबरमध्ये जर प्रॉफिट निश्चित होणार असेल तर त्याच्या पर्सेंटेजवर कॅल्क्युलेट करण्याचा पार्टनरच्या सॅलरीवरचा TDS उशिरात उशिरा 30 एप्रिलला भरायचा आहे, 5 महिने आधी भरायचा आहे. हे कसं शक्य आहे? कदाचित आता हे माननीय वित्तमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल आणि मग त्याच्यात काही सुधारणा होईल. अन्यथा तुमचा चार्टर्ड अकाउंटंट याच्यातनं नेहमीप्रमाणे काहीतरी मार्ग काढेल आणि तुम्हाला त्याची चिंता करावी लागणार नाही. आत्तापर्यंत एप्रिल, मे, जूनपर्यंत जे सॅलरी पार्टनरशिप फर्मने दिली असेल त्याच्यावर मात्र या महिन्यामध्ये TDS कापावं लागेल. आणखीन एक मजेशीर गोष्ट झाली. आपल्याला माहिती आहे 206C नुसार तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त पॅसेंजर व्हेकल खरेदी केलं तर तो व्हेकलचा डीलर हा तुमच्याकडनं 1% TCS कापून घेतो आणि मग तो सरकारला भरतो आणि मग पुढच्या वर्षी तुम्हाला रिटर्नमध्ये त्याचं क्रेडिट मिळतं. हा 1% TCS 10 लाख रुपयापेक्षा जास्तीच्या मोटर व्हेकल खरेदीवर आहे, कमर्शियल व्हेकलवर नाही. सरकारने आता असं म्हटलं की आता 10 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही लक्झरी वस्तूवर 1% TCS कापण्याची तरतूद आम्ही लागू करतो. कुठल्या वस्तूवर कापायचा हे आम्ही नंतर नोटिफाय करू. मात्र ती वस्तू, एक वस्तूची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल आणि ती लक्झरी गुड्स असेल एवढं नक्की. आवश्यक असलेल्या वस्तूवर कदाचित तो TCS लागणार नाही, परंतु कुठलीही लक्झरी वस्तू, आता तुम्ही कल्पना करा की पुढच्या वर्षी तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त कुठली लक्झरी वस्तू खरेदी करणार आहे. एकाच वस्तूची कल्पना करा नितीनजी, त्या प्रत्येक वस्तूवर कदाचित 1% प्रमाणे TCS कापला जाऊ शकतो. कुठल्या वस्तू हे सरकार वेळोवेळ डिक्लेअर करत जाईल. प्रत्येक अर्थसंकल्पात एक टाईम बॉम्ब असतो. दरवर्षी मी तुम्हाला सांगतो की अर्थसंकल्पात एक टाईम बॉम्ब लावलेला असतो. तो त्या दिवशी फुटत नाही, काही वेळ जातो. आज ती वात पेटवली, काही दिवसानंतर तो बॉम्ब फुटणार आहे. याही अर्थसंकल्पामध्ये एक बॉम्ब आहे आणि तो बॉम्ब कुठला? तर ज्यावेळी माननीय अर्थमंत्री असं म्हटल्या की आम्ही इन्कम टॅक्स कायद्याचं पुढच्या 6 महिन्यामध्ये पूर्ण रिव्ह्यू घेणार आहोत. त्यांचे शब्द मी त्या ठिकाणी लिहिले आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट टू मेक इट कन्साइज, संक्षिप्त, ल्युसिड, आकर्षक, इझी टू रीड अँड अंडरस्टँड. अर्थमंत्र्यांनी हे म्हटलं आणि माझ्या पोटामध्ये गोळा आला. कारण आपल्या देशामध्ये जेव्हा सरकार असं म्हणतं की आम्ही कायदे सोपे करणार आहोत, प्रत्यक्षात काय होतं हे आपण अनुभवलेलं आहे. आणि रवी सर, इन्कम टॅक्स ॲक्ट इझी टू रीड अँड अंडरस्टँड. इन्कम टॅक्स काय अंडरस्टँड करायला किती इझी आहे इथल्या प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला विचारा, उद्या सकाळपर्यंत तो तुम्हाला सांगत राहील. असं काय इन्कम टॅक्समध्ये ॲक्टमध्ये बदलणार आहे? प्रिन्सिपल तर बदलणार नाही. व्हॅट आणि GSTमध्ये प्रिन्सिपल बदललं होतं.
व्हॅट वॉज टॅक्स ऑन सेल ऑफ गुड्स. सर्व्हिस टॅक्स वॉज ए टॅक्स ऑन सर्व्हिसेस. GST इज ए टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. प्रत्येक राज्याचा व्हॅट वेगळा होता, GST पूर्ण देशासाठी एक होता. त्यामुळे तो टॅक्स पूर्ण बदलणं गरजेचं होतं. इन्कम टॅक्समध्ये काय बदलणार? इन्कम टॅक्स इज ए टॅक्स ऑन इन्कम. मग ते सॅलरीचं इन्कम असेल, बिझनेस असेल, कॅपिटल गेन असेल, अदर सोर्सेस असेल, याच्यावरच टॅक्स लावणार आहे. तुम्हाला आठवत असेल प्रसिद्ध अर्थतज्ञ माननीय चिदंबरम यांनी असं म्हटलं होतं की आम्ही डायरेक्ट टॅक्स कोड आणणार आहोत. त्यांनी त्याचा ड्राफ्ट प्रसिद्ध केला होता आणि मग काही दिवसानंतर त्यांच्याच लक्षात आलं की कायद्यापेक्षा ड्राफ्टच जास्त कठीण आहे. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट बदलणार आहे. चार्टर्ड अकाउंटंटनी 31 जुलै झालं की 1 ऑगस्टपासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट शिकण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि मग चार्टर्ड अकाउंटंटला तो जितका समजेल तितका तो तुम्हाला सांगेल. कारण कुठलाही करदाता त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटपेक्षा हुशार असतो. त्यामुळे हा टाईम बॉम्ब कधी होईल मला माहीत नाही. या अर्थसंकल्पाच्या आधारे पुढच्या वर्षाच्या आपल्या इन्व्हेस्टमेंट कशा असल्या पाहिजेत. माझं वैयक्तिक मत असं आहे की इन्फ्लेशन आणि हाय इंटरेस्ट रेट विल कंटिन्यू. आज इन्फ्लेशन 5.8% आहे, पण फूड इन्फ्लेशन, कोअर इन्फ्लेशन 7% जास्त आहे. ते कमी होणार नाही कदाचित. त्यामुळे रिझर्व्ह बँकसुद्धा इंटरेस्ट रेट कमी करण्याची घाई करणार नाही. तुमच्या कर्जावरच्या व्याजाचे रेट कमी होणार नाहीत. मार्केटमध्ये वस्तूंची डिमांड ही लो राहील. स्टॉक मार्केट सहित सगळं मार्केट हे वोलाटाईल राहील. तुम्ही बघितलं असेल बजेटनंतर मार्केट कोसळलं आणि आज परत मार्केट 1200 पॉईंट वरती आलं. व्हॉलेटिलिटी राहणार आहे. इन्व्हेस्टमेंट कशात केली पाहिजे? जर शॉर्ट टर्मसाठी 1 वर्षासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आजच किंवा उद्याच गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. सोनं गेल्या बजेटनंतर 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी झालं आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्यात इन्व्हेस्टमेंट करा, दागिने घ्या असं मी म्हणत नाही, माफ करा. मीडियम टर्म 1 आणि 3 वर्षासाठी बँक आणि पोस्टाच्या FD कायम राहू द्या. इंटरेस्ट रेट बँकेचे कमी होणार नाही. किंबहुना आत्ता संध्याकाळी 5 वाजता मी ऐकत गेलो की अजून बँकांचे FDचे रेट वाढतील. कारण मागच्या 8 महिन्यामध्ये बँकेमध्ये कर्ज जास्त झालं आहे आणि डिपॉझिट कमी झालं आहे. याला कारण असं आहे की दरवर्षी 2 लाख, दर महिन्याला जवळपास 2 लाख कोटी इतके म्युच्युअल फंडातल्या SIP वाढत आहेत. त्यामुळे किमान मध्यमवर्गीय लोकसुद्धा आता बँकेत डिपॉझिट ठेवण्यापेक्षा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करायला लागले. त्यामुळे बँकेला डिपॉझिट कमी पडत आहेत. बँकेला डिपॉझिट कमी पडतात याचा अर्थ डिपॉझिटचे इंटरेस्ट रेट वाढणार आहेत. त्यामुळे बँकेच्या डिपॉझिट, पोस्टाचे डिपॉझिट हे कदाचित चांगलं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असू शकेल. 3 वर्षापेक्षा जास्त साहजिकच म्युच्युअल फंड आहे. परंतु सरकारचं जर फिस्कल डेफिसिट कमी होत गेलं तर गव्हर्मेंट बॉन्ड्सची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. आता ती 6.97 यील्ड आहे. हा यील्ड डेफिनेटली कमी होईल आणि गव्हर्मेंट बॉन्डचा यील्ड हा त्याच्या प्राइसेसची इन्व्हर्स रिलेशनशिपमध्ये असतो. यील्ड कमी झाला की गव्हर्मेंटच्या प्राइसेस वाढतात आणि आता आपण सर्वसामान्य करदातेसुद्धा डायरेक्ट गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे गव्हर्मेंट बॉन्ड्स हे सुद्धा पुढच्या 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी चांगला गुंतवणूक ऑप्शन असेल. तरीसुद्धा सावधगिरीचा इशारा, लिक्विडिटीकडे लक्ष राहू द्या. बँकेत कायम पैसे असू द्या. महागाई वाढती आहे. कदाचित काही संधी आपल्याला उपलब्ध होतील. ती संधीचा फायदा घेण्यासाठी लिक्विड फंड आपल्याकडे असले पाहिजेत. एक्सेस रिस्क अवॉइड करा. कुठली बेटिंग करू नका, रिस्क घेऊ नका. कारण भविष्यात 6 महिन्यात 4 महिन्यात काय होईल सांगता येत नाही. आपल्या प्रॉफिटॅबिलिटीकडे कायम लक्ष ठेवा. कुठल्याही सरकारच्या नवीन कालखंडातलं पहिलं बजेट जेव्हा सादर होतं तेव्हा त्या बजेटमध्ये 2 अपेक्षा असतात. पहिली अपेक्षा म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकार फिस्कल डेफिसिटसाठी काय प्रेफरन्सेस सिलेक्ट करतं, काय नीती आकारतं. आणि दुसरं, देशाच्या प्रगतीसाठी रिफॉर्मचा त्या सरकारचा काय अजेंडा आहे. फिस्कल डेफिसिट प्रेफरन्सेस आणि रिफॉर्म अजेंडा हा
त्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात सरकारने स्पष्ट करावा अशी अपेक्षा असते. तिसऱ्या कालखंडीतलं हे पहिलं बजेट होतं. सरकारने पहिली अपेक्षा पूर्ण केली. क्लिअरली सरकारने सांगितलं की फिस्कल डेफिसिट कमी करण्याच्या मार्गावरनं आम्ही एक पाऊलही घसरणार नाही. पुढच्या 2-5 वर्षामध्ये 4.5% ऑफ GDP इतक्यापर्यंत आम्ही कमी करणार. डेट GDP रेशोसुद्धा कमी करणार. त्यामुळे ते सरकारने पक्क सांगितलं. परंतु रिफॉर्म अजेंडाविषयी या अर्थसंकल्पामध्ये पुरेशी स्पष्टता नाही. 2047 साली भारत विकसित राष्ट्र बनवण्याचा आराखडा आम्ही या अर्थसंकल्पात सांगणार आहे असं निवडणुकीच्या आधीच्या प्रचारामध्ये भाजपने सांगितलेलं होतं. त्यामुळे तो कॉन्क्रीट आराखडा या अर्थसंकल्पात असेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. त्याबद्दल निराशा झाली. विकसित भारताचं स्पष्ट साकार करायचं असेल तर रोजगार तर पाहिजेच, परंतु त्याशिवाय लँड रिफॉर्म्स, लेबर लॉजमधले रिफॉर्म्स, एज्युकेशन, हेल्थ, क्लीन वॉटर, हाऊसिंग या क्षेत्रांमधली गुंतवणूक, फायनान्स क्षेत्रातले स्ट्रक्चरल रिफॉर्म्स, कृषी क्षेत्रासाठी किमान शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची कॉन्क्रीट योजना, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी कमी करण्यासाठी सरकार काय करणार आहे, या सगळ्यांविषयी हे सरकार, हा अर्थसंकल्प सायलेंट आहे. हे जर सरकारने ठरवलं नसेल तर दुर्दैवी गोष्ट आहे. आणि हे जर सरकारने ठरवलेलं असेल तर ते या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी देशापुढे सांगायला पाहिजे होतं. कुठल्याही सरकारची अशी गुप्त आर्थिक नीती असूच शकत नाही. प्रत्येक सरकार हे या देशाच्या जनतेला जबाबदार आहे आणि पुढच्या वर्षीच्या आर्थिक नीतींची परवानगी, ॲप्रुव्हल घेण्यासाठी बजेट सरकारने देशापुढे सादर करायचं आहे. दिस इज अ वे वी शुड ॲप्रूव्ह गव्हर्मेंट बजेट थ्रू अवर MPs. सरकार या ठिकाणी कमी पडलं. सरकारने ही अर्धी कच्ची खिचडी आपल्याला वाढली आणि म्हणून अर्थसंकल्पाचा विचार करत असताना ते न शिजलेले डाळीचे दाणे माझ्या तोंडात आले. अर्थसंकल्पात आणि नंतर संसदेत आणि संसदेच्या बाहेर जे काही घडलं त्याच्याने ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली की पॉलिटिक्स हे इकॉनॉमिक्सवर हावी होत असतं आणि असं होणं हे तुमच्या आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. या देशाच्या सगळ्या प्रतिनिधींना आपण अशी विनंती केली पाहिजे, अपेक्षा व्यक्त केली पाहिजे की पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स प्लीज तुम्ही सेपरेट ठेवा. दोघांची सरमिसळ करू नका, कारण सरमिसळ केली की प्रत्येक वेळी इकॉनॉमिक्सपेक्षा पॉलिटिक्सला प्रेफरन्स दिला जातो. अर्थसंकल्पानंतर आपल्यापैकी ज्या ज्या मान्यवर व्यक्तींशी मी बोललो सगळ्यांनी मला हे सांगितलं की देशाचे विविध सरकारं समाजातल्या काही ठराविक लोकांना, सगळ्यांना, गरिबांना जे फुकट गोष्टी देत आहेत त्या आम्हाला मान्य नाही. सरकारने सबसिडी दिली पाहिजे, गरिबांना सवलत दिली पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे, याविषयी कोणाचं मत नाही. परंतु पॉलिटिक्स शुड नॉट, मस्ट नॉट डिफरन्शिएट इकॉनॉमिक्स. ही अपेक्षा आपण व्यक्त करूया. धन्यवाद.